नमस्कार आणि आपल्या सर्वांचं या स्पेशल पॅनल फेसबुक लाईव्ह मध्ये मी स्वागत करतो. आपला आजचा विषय सगळ्यांना माहितीच आहे. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा मातृभाषा की इंग्रजी. आता हा विषय असा आहे की मला पूर्ण कल्पना आहे की हा विषय वर्षानुवर्ष चर्चेला जातोय आणि हा प्रश्न तसा म्हटला तर अनुत्तरितच आहे की शिक्षणाचं माध्यम काय पाहिजे, मातृभाषा की इंग्रजी. आता हा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रत्येकासाठी वेगळं आहे. मग ही चर्चा कशाला? चर्चेच्या शेवटी काही असा निष्कर्ष निघणार आहे का की मातृभाषा चांगली का इंग्रजी चांगली का कोणाला प्रेफरन्स द्यायला पाहिजे? तर असा कुठलाही निष्कर्ष या चर्चेच्या शेवटी निघणार नाहीये. पण ज्या चर्चेच्या निमित्ताने जे मुद्दे येतात त्याचा आपल्याला निर्णय प्रक्रियेत नक्कीच फायदा होतो. आणि त्यासाठीच या चर्चेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठीच शिक्षण क्षेत्रातले आणि इतर क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती आपण इथे आमंत्रित केलेले आहेत. मी आपल्या आम्ही पार्लेकरच्या सहसंपादिका भाग्यश्री महाजन यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांची ओळख करून द्यावी, म्हणजे आपण चर्चेला सुरुवात करूया. भाग्यश्री. धन्यवाद सर. मी आता अगदी थोडक्यात ओळख करून देते. अ, आपल्या सगळ्यांनाच परिचित असणाऱ्या चिन्मयी सुमित एक सुप्रसिद्ध गुणी अभिनेत्री. अगदी लहानपणीच आकाशवाणीच्या श्रुतिकांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर उत्तम उत्तम नाटकं, अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या अभिनयाचा ठसा आपण सगळ्यांनीच बघितलाय. म्हणजे ही एक त्यांची महत्वाची ओळख किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा पैलू असला तरी मला माहितीये की त्यांच्या दृष्टीने अजून एक त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मराठी शाळेच्या सदिच्छा दूत असंही स्वतः अभिमानाने सांगतात. आणि ही पण त्यांची एक अतिशय महत्वाची ओळख आहे. आणि बोले तैसा चाले या वाक्यात या भावनेशी तंतोतंत प्रामाणिक राहून त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण दिलेलं आहे. आणि आता आपण एक जनरली बघतो की एकंदरीतच मराठी शाळांचा ग्राफ थोडासा पुसट होत चाललेला दिसतोय. सो त्या अनुषंगाने त्यांची मतं आपल्यासाठी नक्कीच महत्वाची आहेत. अ, आपल्या पुढच्या मान्यवर व्यक्ती आहेत त्या म्हणजे शुभदा चौकर. त्या MA असून डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन जर्नलिझम केलेला आहे त्यांनी. वयम या किशोरांच्या मासिकाच्या त्या मुख्य संपादिका आहेत. मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारी सदस्य आहेत आणि ग्राहक या मासिकाच्या त्या संपादक आहेत. आणि जवळजवळ 20 वर्ष लोकसत्ता या वर्तमानपत्रात उपसंपादक ते वरिष्ठ संपादक असा त्यांचा मोठा प्रवास आहे. आणि जवळजवळ 10 वर्ष त्या लोकसत्तेच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या शिक्षण आदी ह्या फीचर्सची त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि महिला शिक्षण सामाजिक सांस्कृतिक या विषयावर त्यांचं लेखन केलंय. 2003 ते 2010 यामध्ये मित्र मराठी शाळांचे या मंचाच्या त्या संस्थापक सदस्या होत्या. आणि 2016 ते 2020 महाराष्ट्र शासनाचा शिक्षण हक्क कायदा सल्लागार समितीच्याही त्या सदस्य होत्या. सो आपल्या पुढच्या व्यक्त्या आहेत त्या म्हणजे शारदा लिमये. पार्ले टिळक इंग्लिश मिडियमच्या माजी मुख्याध्यापिका. त्या स्वतः पार्लेकर आहेत. त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण पार्ले टिळक मराठी माध्यमातून झालंय आणि त्यांचं आणि पुढचं त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याच्यानंतर त्या पार्ले टिळक प्रायमरी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. काही वर्ष त्या प्रायमरी मग सुपरवायझर असं त्यांनी काम पाहिलं आणि मग त्याच्यानंतर 1999 ते 2008 म्हणजे जवळजवळ 9 वर्षाच्या कालावधीत अगदी रिटायर होईपर्यंत त्या प्रिन्सिपल पदावर कार्यरत होत्या. म्हणजे आपल्या आजच्या विषयाच्या दृष्टीने विचार करता मला असं वाटतं की त्यांचा म्हणजे तो एकंदरीत मराठी माध्यमामधून शिक्षण आणि जवळजवळ एक 10 वर्षाची पिढी इंग्लिश मिडियमची त्यांच्या हाताखालून गेली त्याच्यामुळे त्यांचा ग्राफ जरा जास्ती अनुभवाचा ग्राफ मोठा आहे. आपले अजून एक मान्यवर जे आपण त्यांना चर्चेसाठी बोलवलंय ते म्हणजे आशुतोष उकिडवे. व्यवसायाने ते फ्रेंच भाषा शिक्षक आहेत, अनुवादक आहेत आणि दुभाषा म्हणून पण त्यांनी काम केलंय. 1997 पासून ते लिहित आहेत. कथासंग्रह, ललित लेख, प्रवास वर्णनं, अनुवाद अशी त्यांची 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि याच्यातल्या काही पुस्तकांना पुरस्कार पण मिळालेत. याशिवाय बालसाहित्य, पुरातन संस्कृती, वस्तुवारसा साहित्य, समीक्षा, भाषेवरचे वैचारिक आणि चिंतनात्मक लेख अशा विविध विषयांवर त्यांनी काम केलंय. सो एकंदरीत मी अगदी खूप थोडक्यात ओळख करून दिली. यांचा सगळ्यांचा प्रोफाईल खूप मोठा आहे पण आता आपल्या विषयाच्या दृष्टीने मी हायलाइट मुद्दे घेऊन मी ओळख दिली.
येस, ओव्हर टू यू सर. थँक्यू 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 भाग्यश्री. आणि तेच त्यामुळे हे सगळे इथे असण्यात एक पर्पज आहे, एक त्याचं उद्दिष्ट आहे. कारण काही आता लिमय मॅडम सारख्या व्यक्ती आहेत, त्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभं आयुष्य खर्च केलेलं आहे. तर आशुतोष सारखा आहे तो, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रोफेशनल वर्ल्डमध्ये काम करूनही त्यांनी मातृभाषेशी आपलं नातं जपलेलं आहे. तर सगळ्यांसाठीच हा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हे अशा वेगवेगळ्या फील्डमधले आणि वेगवेगळ्या स्ट्रीममधले लोक, खरंच या चर्चा खूप इंटरेस्टिंग होईल याची मला खात्री आहे. तर मी सुरुवात ऍक्च्युली मला लिमये मॅडम पासूनच करायची आहे. लिमये मॅडम, तुम्ही अगदी काय म्हणतात त्याला, विद्यार्थी दशेपासून अगदी रिटायर होईपर्यंत पार्ल्यात, आणि मराठी मीडियम ते इंग्लिश मीडियम असा तुमचा प्रवास आहे. विद्यार्थी ते प्रिन्सिपल असा तुमचा प्रवास आहे. तर हा एवढा मोठा स्पॅन, तुम्ही एवढे विद्यार्थी तुम्ही बघितले, तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी बघितले, तुम्ही शिक्षक असतानाचे विद्यार्थी बघितलेत, तुम्ही प्रिन्सिपल असतानाचे शिक्षक आणि विद्यार्थी बघितलेत. तर तुमचं काय, मला सगळ्यांनाच ओपनिंग कॉमेंट या विषयावरची आहे, विचारायची आहे. तर पहिली सुरुवात तुमच्यापासून मला करायची आहे. तर तुमचं काय मत आहे? नमस्कार सगळ्यांना. अ, पहिलं म्हणजे मी पार्ले टिळक मराठी माध्यमाची विद्यार्थिनी अ, होते 11वी पर्यंत. आणि मला नंतर असं जाणवलं की पाला कॉलेजला गेल्यानंतर, मी मगाशी म्हटलं तसं, एक महिनाभर आम्हाला खूप कठीण गेलं. सगळं खूप डोक्यावरनं जात होतं. पण तुम्हाला सांगते की पहिली जेव्हा त्या ठिकाणी टेस्ट आमची घेतली गेली, त्या टेस्टमध्ये व्हर्नॅक्युलर मीडियमचे सगळे विद्यार्थी पास झाले आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी नापास झाले होते. अरे बापरे. म्हणजे म्हणजे कसं इथेच कळलं की आम्हाला जरी भाषा खूप सगळी कळली नसेल, तरी आमचा जो पाया तयार झालेला होता, कॉम्प्रिहेन्शनचा पाया, म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे जे पॉइंट्स कळणं, म्हणजे मुख्य मुद्दे काय आहेत ह्याच्यातले, हे जे आपली जी डेव्हलप, काय म्हणतात आपण, ती शक्ती जी वाढवतो सगळं कॉम्प्रिहेन्शनची, त्याच्यामुळे मला वाटते आम्हाला ते शक्य झालं. तेव्हा प्रोफेसर सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले होते की मराठी मीडियमचे विद्यार्थी पास झालेत आणि इंग्लिश मीडियमचे नापास झालेत. एनिवे, तो एक अनुभव होता. हम्म. सुरुवातीला मला नेहमी आठवतं की संजय उपाध्यायांचा तो किस्सा, की लहानपणी आई काऊ चिवच्या गोष्टी मुलांना सांगते, आणि इंग्लिश मीडियम मध्ये नर्सरीमध्ये गेल्यानंतर मुलं जी काऊ शिकतात ती 4 पायांची, एक शेपटीची, आणि ती झाडावरनं कशी काय खाली आली, हे सगळं त्यांना खूप म्हणजे एक संभ्रमात टाकणारं होतं, असं मला वाटतं. मला वाटतं एवढी प्रस्तावना पुरे आहे. इतरांचे पण आपण व्ह्यूज ऐकूया. ठीक आहे ठीक आहे, ओके. आता मी जातो शुभदा चौकर यांच्याकडे, की तुम्हाला काय वाटतं या विषयावर, ओपनिंग कॉमेंट्स तुमच्या काय असतील? मला स्वतःला असं वाटतं की आपण शाळेत जातो किंवा माध्यम निवडतो ते कशासाठी, तर शिकण्यासाठी. आणि शिकणं ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यात आपण फक्त माहिती घेत नाही, तर त्याला आपण ज्ञानग्रहण प्रक्रिया म्हणतो. म्हणजे ते हो. ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं असतं. आपल्याला आपल्या मेंदूत ते घेऊन त्याचं प्रोसेसिंग करून आणि मग ते बिनवायचं असतं. तर ही जी ज्ञानग्रहणाची जी प्रक्रिया आहे ना, ती अर्थातच मातृभाषेमध्ये जास्त सहज, सोपी, चांगली होते. हे तर्कशास्त्रही सांगतं, मेंदूविज्ञानही सांगतं, आणि जगभरात ही एक वस्तुस्थिती सगळ्यांनी खरं तर मान्य केलेली आहे. पण मग हा सगळा प्रश्न आला कुठे आणि कधीपासून, याची थोडी पार्श्वभूमी आपण तपासून पाहायला पाहिजे. कारण त्यातून आपल्याला धडे मिळतील की आता ते लागू आहे का. म्हणजे 1990च्या सुमारास जेव्हा जागतिकीकरण अवतरलं, तेव्हा जागतिकीकरणाचा जो बागुलबुवा अख्ख्या समाजाने केला ना, तर त्याच्यात आपल्याला असं वाटायला लागलं, अरे बापरे, आता जगाची भाषा इंग्रजी आहे, मग आमच्या मुलांना इंग्रजी न येऊन चालेल का. आणि तिथून 90च्या दशकापासून आपल्याला म्हणजे पार्लेटियकचा सुद्धा तोच अनुभव असेल की बऱ्याच मराठी माध्यमाच्या शाळांनी इंग्लिश माध्यम सुरू केलं त्या सुमारास. आणि मग बराचसा अभिजन वर्ग हा त्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जायला लागला. पुढे पुढे खरं सांगायचं तर खरंच इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीतून शिकणं या तिढ्यामध्ये आपण कुठेतरी गल्लत केली.
आणि ह्या गल्लतीचे दुष्परिणाम सुद्धा खरं तर समाजाला भरपूर भोगायला लागलेले आहेत, त्या तसं शिकलेल्या पिढ्यांना भोगायला लागलेले आहेत. पण तोपर्यंत ना हा कुठेतरी एक संघर्ष होऊ लागला असं मलाही वाटतं. म्हणजे अभिजन मुलं किंवा श्रीमंत सधन मुलं काय ती इंग्लिश मिडियम मध्ये जाणार आणि मराठी शाळा फक्त गरिबांच्या, असं कुठेतरी सुरू झालं आणि त्याच्यामुळे त्याला एक खूप वेगळं वळण मिळालं. मग त्यामुळे हा निर्णय हा फक्त तर्क आणि विज्ञान किंवा जागतिक वस्तुस्थिती याच्यावर न अवलंबून राहता माझी मुलं अशा शाळांमध्ये नाही बाबा शिकणार की जिथे झोपडपट्टी भरलेली आहे, असं काहीतरी ते वेगळंच सुरू झालं. आणि त्याच्यामुळे ना त्या निर्णयाला एक खूप वेगळीच कारणं चिकटली गेली, जी आता खरंच तपासून बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. की आपण कशात अडकणार आहोत, आपण या अशा वर्गसंघर्षात अडकणार आहोत, अशा सगळ्या गैरसमजांमध्ये अडकणार आहोत, का आपल्या मुलांसाठी काय सहज आहे, काय सोपं आहे, काय चांगलं आहे ते स्वीकारणार आहोत. हा सगळ्या पालकांनी तपासून बघण्याचा विषय आहे. ज्यांच्या ट्रान्सफरेबल जॉब्स आहेत, की ज्यांना स्थलांतर सहन करावं लागणार आहे महाराष्ट्राबाहेर, त्यांना पर्याय नाहीये इंग्लिश मिडियम स्वीकारण्याव्यतिरिक्त. पण बाकीच्या सगळ्यांना खरंच मातृभाषेपेक्षा दुसऱ्या माध्यमातून मुलांना शिकवण्याची खरंच इतकी गरज आहे का, हा आपण खूप वस्तुनिष्ठपणे विचार करायला पाहिजे, जो आत्ताचे पालक मला करताना दिसत नाहीयेत. त्याचं मला वाईट वाटतंय, कारण त्याच्यामुळे सहन करतायत ती मुलं, त्यांना खूप ओझं येत आहे त्यांच्या मनावर. खूप लहानपणापासून हे अशा पद्धतीने शिकण्याचा म्हणून एक बोध सहन करत ती मुलं शिकतायत ना, त्याच्याकडे आपण खूप मुलांच्या दृष्टीने त्यांच्या बाजूनी त्यांच्याकडे सहानुभूतीने बघावं आणि निर्णय घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू. खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत थोडक्यात. आता मी चिन्मयी मॅडमकडे जातो. तुम्ही तर मराठी मीडियमच्या सदिच्छा दूत आहात, तर तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही दोन्ही मुलं तुमची मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहेत, तर या तुमचे काय या बाबतीत पहिले ओपनिंग कॉमेंट्स तुम्ही काय द्याल या विषयावरचे? नाही, माझं म्हणणं असं होतं की मी मराठवाड्यासारख्या भागातून माझं जे शिक्षण झालं खरं तर म्हणजे ज्याला आपण बालशिक्षण म्हणतो, जे अगदी पूर्व प्रायमरी प्राथमिक आणि प्रायमरी. प्राथमिक हे दोन्ही जे सगळं झालं माझं शिक्षण, ते मराठी माध्यमात झालं. माझ्या आई वडिलांनी अगदी सुज्ञपणे असा विचार केला की आम्ही मराठीत शिकावं. याची दोन कारणं होती की आपली मातृभाषा आणि परिसर भाषा ही दोन्ही जर एक असेल तर त्या त्या भाषेतच मुलांनी शिकणं हे जास्त नैसर्गिक आहे. म्हणजे पहिलीच सामाजिक संस्था म्हणून जी मुलाच्या आयुष्यात येते ती म्हणजे शाळा येते. सो आईचं बोट सोडून, घराची ऊब सोडून ते पहिल्यांदाच ज्या वातावरणात जाणार आहे तिथे त्याला त्याची भाषाही जर ऐकू येणार नसेल तर ते कशाला धरून राहील तिथे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हे नेहमी विद्यार्थी केंद्रीय असलं पाहिजे. ते त्या मुलासाठी आनंददायी असलं पाहिजे, सहज असलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मातृभाषा आणि परिसर भाषा ह्याच्या इतकं उत्तम कुठलं मिश्रण असूच शकत नाही. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मातृभाषेतलं शिक्षण हे मुलांसाठी श्रेयस्कर आहे. आणि ते फक्त माझं म्हणणं आहे म्हणून नाही, तर जगभरातल्या सर्व शिक्षण तज्ज्ञांनी, बालमानसशास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे. त्याच्या संशोधनाअंती हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि बाकी सर्व गोष्टींसाठी आपल्याला अनुकरण हे पाश्चात्यांचं करायचं असतं, पण ह्या गोष्टीच्या बाबतीत मात्र आपली स्वतःची वेगळी मतं आहेत. थँक्यू. आशुतोष, मी जरा शिक्षण या शब्दाची मला अभिप्रेत असलेली जी सर्वसमावेशक अशी व्याख्या आहे ती म्हणजे क्रमिक किंवा शालेय शिक्षण, त्याचबरोबर बिगर शालेय शिक्षण सुद्धा. म्हणजे दोन्ही प्रकारचं हे शिक्षण हे आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण जे शाळेमध्ये शिकतो आणि चार भिंतींच्या पल्ल्याआड जाऊन जे आपण शिकतो ते दोन्ही, त्यातली निदान एकतरी भाषा ही 100% मातृभाषाच असावी. मराठी, हिंदी, गुजराती जी तुमची मातृभाषा आहे. आपण आता मराठीबद्दलच बोलूया कारण आपण हा परिसंवाद मराठीत आहे. तेव्हा आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे, तेव्हा त्या भाषेचा उपयोग निदान एका प्रकारच्या तरी ज्ञान संवर्धनासाठी, ज्ञानार्जनासाठी केला जावा अशी माझी इच्छा आहे, माझा तसा अनुभव आहे. आणि 3 निकष या बाबतीमध्ये माझ्या डोळ्यासमोर आहेत. पहिला अर्थात माझा स्वतःचा म्हणजे माझ्या कुटुंबातला किंवा आजूबाजूच्या पिढ्यां म्हणजे आधीची पिढी आणि आत्ताची पिढी
यामधले ज्या व्यक्ती मी बघितल्या, ज्या आयुष्यामध्ये अत्यंत यशस्वी झालेल्या आहेत, त्या व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर आहेत. माझा स्वतःचा अनुभव किंवा प्रचिती आणि अर्थातच एक भाषा तज्ज्ञ म्हणून याकडे एक समर्थनीय विश्लेषण म्हणून मी कसं बघतो, या 3 गोष्टीतून मला असं वाटतं ही मला माझी भूमिका मांडायला आवडेल. तर सुरुवातीला माझ्या कुटुंबामध्ये मी माझे आजोबा बघितले, जे एका म्हणजे कोकणातल्या एका खेड्यातून ते मुंबईमध्ये आले होते. पण तरी सुद्धा त्यांचं इंग्लिश त्यांनी इतकं म्हणजे जाणीवपूर्वक घडवलं की मग त्यांना एका ब्रिटिश कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळून ते पुढे ट्रेनिंगसाठी त्यांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आलं होतं. आमच्या वडिलांची तर स्थिती वेगळी होती. म्हणजे त्यांनी चिकित्सक मधून ते संपूर्ण मॅट्रिक झाली, पूर्ण मराठी माध्यम. असं असून सुद्धा त्यांनी वित्तीय क्षेत्रामध्ये खूप काम केलं. त्यावेळेला रीडर्स डायजेस्ट ही एक अमेरिकन प्रसिद्ध कंपनी म्हणजे पब्लिकेशन हाऊस होतं, त्याचे ते फिनान्स डिरेक्टर होते. त्यामुळे जगभरातली मासिकं पुस्तकं त्यांच्याकडे सतत यायची आणि ते त्यानुसार आम्हाला त्याप्रमाणे ट्रेनिंग द्यायचे की तुमचं इंग्लिश वाढावं किंवा उत्तम व्हावं यासाठी. त्यामुळे घरामधूनच आणि मग पार्ला टू पॅरिस ह्या संपूर्ण प्रवासामध्ये मला इतक्या वेगवेगळ्या व्यक्ती भेटल्या, भारतीय आणि अभारतीय, ज्यांच्या देशांमध्ये एकल भाषा म्हणजे त्यांची स्वतःची मातृभाषा हीच एकल भाषा होती. आणि असं असून सुद्धा कुठेही या भाषेचा अडसर त्यांना जाणवला नाही. त्यांनी वैयक्तिक प्रगती तर केलीच, परंतु समाजाला सुद्धा त्यांचं अतिशय अतुलनीय असं योगदान राहिलेलं आहे. त्यामध्ये कुठेही ते मातृभाषेतून शिकले म्हणून त्यांची कुठे म्हणजे पिछेहाट झाली नाही. हे मी बघत होतो. माझा स्वतःचाही अनुभव अगदी तोच होता. मी फ्रेंच भाषा शिकवतो आणि आमच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये फक्त इंग्लिश आणि फ्रेंच या 2च भाषा आम्ही वापरतो. हिंदी आणि मराठीचा दुरान्वयाने सुद्धा संबंध येत नाही. पण असं असलं तरी सुद्धा मी मराठी माध्यमातून शिकलोय ह्याची लाज, खंत किंवा न्यूनगंड मला कधीही वाटला नाही. याचं कारण म्हणजे या भाषेतून मातृभाषेतूनच मी शिकलो, त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सहज साध्य झाल्या. अर्थात ह्याविषयीचा आणखीन उहापोह करण्यासाठी म्हणजे ज्याला मगाशी मी विश्लेषण म्हटलं, त्यासाठी मी माझ्याच पुस्तकाचा आधार घेतो. माझं पुस्तक फेब्रुवारी आता 2025 साली प्रकाशित झालं. त्याचं शीर्षक आहे भाषा व संस्कृती, काही स्मृती काही स्पंदने. त्यातला एक छोटासा परिच्छेद म्हणजे आपल्या परिसंवादाच्या संलग्न आहे म्हणून तुम्ही वाचून दाखवतो. तेच माझे विचार आहेत या संदर्भामधले. तर माझं अर्थातच माझी भूमिका ठामपणे मातृभाषेतूनच शिक्षण व्हावं, मग ते क्रमिक किंवा बिगर शालेय किंवा दोन्हीही. तर मुळात शिक्षणाचं माध्यम मराठी असेल तर आपसुकच अन्य विषयही मराठीतूनच शिकले व शिकवले जातात. साहजिकच आपली नुसती भाषाच नव्हे तर परिभाषा सुद्धा समृद्ध होते, कारण विविधांगी शब्दसाठा वाढत जातो. उदाहरणार्थ इतिहास म्हटला की रक्तक्रांती, शस्त्रागार, युद्धबंदी असे शब्द तुमच्या कानावर पडतात. भूगोल असेल तर प्रस्तरभंग, शुचिपर्णी प्रदेश, अक्षबिंदू. रसायन जीव भौतिकशास्त्र असेल तर विरंचन, महारोहिणी, लंबक. आणि गणिताची तर स्वतःचीच परिभाषा आहे, शेद, छेद किंवा कोष्टक, त्रिमिती, त्रिज्या वगैरे. म्हणजे पर्यायाने चौफेर विचार करायची सवय आपल्याला लागते. आणि पुढे व्यावसायिक क्षेत्रामध्ये वापर आणि सरावातून आपण इंग्रजीवर सुद्धा तितकंच प्रभुत्व मिळवू शकतो. कारण मुळात ही कल्पना आपण मराठीतून आपल्याला ती समजते. कमावलेल्या इंग्लिशमधून त्याचं विश्लेषण व्यवस्थित करता येतं, मांडता येतं. आणि कितीतरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वकील, डॉक्टर, शास्त्रज्ञ, कलाकार हे मराठी आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेलं आहे. या प्रक्रियेत ना त्यांचा कुठे भाषा विकास खुंटला ना विचार विनिमय बोथटला. म्हणजे भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी किंवा ख्यातनाम विदुषी डॉक्टर सुधा मूर्ती या म्हणूनच शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असावी हे आवर्जून सांगतात. आणि म्हणूनच त्यांच्या या घोषामध्ये माझा स्वतःचाही छोटासा हा प्रतिध्वनी आहे की मराठी भाषा ही आपली ज्ञानभाषा असावी, बिगर शालेय किंवा शालेय. अशी माझं त्याच्यावरचं मत आहे. थँक्यू. थँक्यू आशुतोष. खूप चांगलं तुझा उतारा पण खूप छान आहे तुझ्या पुस्तकातला. ऍक्च्युली ना मला असं वाटतं की मातृभाषेतून शिकलं तर ते जास्त खोलवर जातं आणि जास्त समजतं. हे सर्व मान्य आहे, याच्यात काही मला वाटत नाही याच्यात काही डिबेट आहे किंवा याच्यात काही 2 मतं असतील. आता प्रश्न असा आहे जो शुभदा मॅडमनी आणला पुढे, की 1991 नंतर आता बऱ्याच जणांना वाटायला लागलं की बाबा इंग्रजी आपल्याला आलं नाही तर काय. ही भीती जी सगळ्यांना वाटायला लागली त्याच्यातूनच हे इंग्रजी माध्यम आणि मग असं सगळं सुरू झालं. पण असं तेवढंही खरं नाही, कारण आम्ही 77 साली मॅट्रिक झालो तेव्हा आम्ही त्याच्या आधी 3 वर्ष 8वी पासून आम्हाला इंग्लिश मिडियम होतं. तेव्हा आमच्या शाळेने तरी ते खूप आधीपासूनच हे केलं होतं. 91 साला नाही, त्याच्याही खूप आधीपासून. पण हा प्रश्न येतो की मग हे मान्य आहे आम्हाला की मातृभाषेतून शिक्षण जास्त खोलवर पोचेल, जास्त समजेल.
पण मग हे जर खरं आहे, हे आज पण खरं आहे की इंग्रजी हे यायलाच पाहिजे. कारण आपला संबंध फक्त मराठी लोकांशी येणार नाही, आपला संबंध फक्त भारतीय लोकांशी येणार नाही, आपला संबंध आज आज तेव्हा पण हे खरं आहे आणि आज तर जास्तच खरं आहे की जगभरातल्या लोकांशी येऊ शकतो. मग तेव्हा इंग्रजी कुठे आपलं कमी पडू नये असं वाटलं तर त्याच्यात चूक काय? आणि कसं आहे की मगाशी चिन्मयी मॅडम आपल्या इन्फॉर्मल गोष्टीत म्हणाल्या की शुभदा मॅडम पहिल्यापासूनच हुशार होत्या, त्यांना फ्रेंचमधून शिकवलं असतं तरी कळलं असतं. तर वरच्या 5% प्रश्न नसतो, खालच्या 5% पण प्रश्न नसतो. मधले जे आहेत 80% किंवा काय 90% त्यांचाच प्रश्न असतो. मग त्यांनी असा विचार केला तर काय चुकीचं आहे? मला वाटतं कोण शुभदा मॅडम मी बोलू का? सांगतो. मी म्हणजे बोलू का? आपण सगळ्यांचीच मतं घेऊ स्टार्टिंग फ्रॉम. त्यांनी असा विचार केला तर त्याच्यात काय चुकीचं आहे? असं म्हणजे ते असं म्हणू शकतात की मराठी काय घरी पण बोलतो आम्ही, त्यामुळे मराठी त्याचं चांगलं होणारच आहे. मग इंग्लिश मध्ये जर शिकला तर जास्त त्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. काय चुकीचं आहे? मला असं वाटतं, मी बोलू याच्याबद्दल. हो, कारण हा प्रश्न त्याच्यापासूनच सुरुवात नेहमीच करूया. विचारला जातोच आणि चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केलात. कारण हा इथेच थोडीशी पालकांच्या मनातली असुरक्षितता जी आहे ना, ती आपल्याला या बाबतीत सांगायला अशी हवी की मला ना पहिलीपासून पहिलीपासून इंग्रजी हे जे मराठी शाळांमध्ये यायला लागलं रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना. तर हम्म. मी साक्षी आहे त्याला. त्या प्रेस कॉन्फरन्सला पण मी होते तेव्हा, आणि रामकृष्ण मोरेंचा जो पहिलं त्यांनी हे प्रतिपादन केलं की आपण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी सुरू करणार आहोत. तर मला खूप चांगला निर्णय वाटतो तो. कारण तेव्हापासून मला असं वाटतं पालकांनी बिलकुलच घाबरायची गरज नाही. इंग्रजी यायलाच पाहिजे, का नको यायला? आपल्याला आपल्या मुलांना जागतिक वातावरणासाठी सज्ज करायचंच आहे. त्यासाठी मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी आलंच पाहिजे. पण ते येणार नाही अशी भीती का बरं बाळगावी आपण, हा थोडा प्रश्न आहे. जर पहिलीपासून इंग्रजी व्यवस्थित शिकवलं गेलं, 1ली ते 10वी सगळ्या कोणत्याही मातृभाषेतल्या मुलांना जर इंग्रजी शिकण्याची व्यवस्थित संधी मिळाली, ती त्यांनी घेतली, शाळांनी सुद्धा फार जिद्दीने त्याच्याकडे लक्ष दिलं, पाठ्यपुस्तकं पण खूप चांगली आहेत पहिलीपासून इंग्रजीची जी आहेत ती, मी राज्य शासनाच्या बोर्डाची म्हणते, एसएससी बोर्डाची, तर ती सुद्धा चांगली आहेत. त्याच्यात सगळी फंक्शन्स इंग्लिशची म्हणजे बोली, लेखी, श्रवण, ह्या सगळ्या ज्या आयाम आहेत भाषेचे, ते चांगले विकसित होतील याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. ते जर आपण नीटपणे जर सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून मुलांना मिळालं, तर इंग्रजी येणं हे फार काहीही आव्हानात्मक गोष्ट आताच्या जमान्यात तर बिलकुलच राहिलेली नाही. हम्म. त्यामुळे इंग्रजी यायलाच हवं. त्यासाठी इंग्रजीतून सगळे विषय शिकण्याची गरज आहे का, हा प्रश्न आहे. हम्म. 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 बरोबर आहे. म्हणजे इंग्रजीतून त्याच्यात सगळे विषय गल्लत होते ना, शिकण्याचा मोठा त्याच्यात ताण गल्लत आहे होते. लहान मुलाला. मगाशी चिन्मयीने सांगितलं तसं की लहान बालक ते जेव्हा शाळेत जातं, एकदम फटकून त्याला वेगळ्या भाषेतून सगळं शिकायला लागलं, तर किती मोठं ओझं त्याला ते वाटेल आणि त्याला कसं जमेल ते कितीतरी मुलं त्यामुळे आपण बघतो की बिचारी खूप ओढली जातात आणि त्यांची खूप कुचंबणा होते, आणि नंतर नंतर तर शिक्षणाच्या प्रवाहापासून काही जण दूर जातात, काहींना त्याची भीती वाटते, काहींचा आत्मविश्वास कमी होतो. असं कितीतरी मुलांचं आपण आता बघतो. मला ती मुलं बघताना वाटतं की अरे, या मुलांना जर मातृभाषेतून शिकायला मिळालं असतं तर एवढी अडचण नसती आली. हम्म. आणि अ, बरोबरीने इंग्लिश आपल्याला शिकवायचंच आहे की, त्याबद्दल काहीच दुमत नाहीये. मी बोलू का? ठीक आहे. काय? हा, हा. येस येस, हॅलो. हा, बोला बोला मॅडम. बोला मॅडम. मगाशी शुभताताई म्हणाल्या की जागतिकीकरण झाल्यापासून इंग्लिश मिडियमच्या शाळांकडे ओढा सुरू झाला पालकांचा. पण त्याच्याबरोबर मला एक पॉइंट असाही सांगायचा आहे की मराठी मीडियमच्या शाळांचा घसरलेला दर्जा हा सुद्धा त्याला काही काही प्रमाणात कारणीभूत आहे का, याचा थोडासा विचार करायला पाहिजे. कारण अनेक सुशिक्षित पालकांना हे असं जाणवायला लागलं होतं की मराठी मीडियम मध्ये फारसं आता तेवढी क्वालिटी, तेवढा दर्जा आता राहिलेला नाही, आणि म्हणून इंग्लिश मीडियमकडे, म्हणजे बाकीची तरी कारणं आहेतच, पण त्याच्याबरोबर जरी मुलांना थोडाफार त्रास झाला तरी सुद्धा त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला घालावं असं पालकांना वाटायला लागलं. आणि मराठी मीडियम मध्ये जी पूर्वीच्या काळी जी मुलं शिकली, तर त्यांच्यामध्ये असेही काही पालक, आता जसं उकिरवेंनी सांगितलं की त्यांच्या घरी इतकं वाचनाचं, इतकी सारी पुस्तकं, इतकं सगळं येत होतं, तसं काही काही पालक त्याही वेळेला करत होते की मुलांना पहिलीपासून किंवा पहिली दुसरी पासून
थोडे थोडे इंग्लिशचे तोंड ओळख म्हणजे एक 5 शब्द रोज त्यांनी वेकेशन मध्ये लिहून काढायचे, बघायचं त्यांचं मिनिंग काय आहे, त्यांचा वाक्यात उपयोग करून करायला बघायचा. हे सगळं जर आपण वाढवलं, तुम्हाला कदाचित माहिती असेल की पार्लेटक मराठी मीडियम शाळेमध्ये इंग्लिश भाषेसाठी क्लासेस घेतले जात होते. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या परीक्षांना मुलांना बसवलं हो, जायचं हो, आणि त्यासाठी डॉक्टर मिनल परांजपे खूप श्रम घेत होत्या. आता ते हल्ली चालू आहेत की नाही मला माहिती नाही, पण चालू आहे. हॅलो. हम्म. तर हे सुद्धा असे प्रयत्न इंग्लिश वाढवण्यासाठी करता येतात, जरी मराठी मीडियम मध्ये शिकलं तरी. आणि दुसरं मगाशी उकीरवे म्हणाले तसं ते पण बरोबर आहे की भाषा आपली मातृभाषा असेल तर त्याच्यातून आपली संस्कृतीची ओळख मुलांना चांगल्या प्रकारे होत असते. जेव्हा भाषा लक्षात म्हणजे विसरली जाते त्यावेळेला हळूहळू संस्कृती पण विसरली जाते. हा एक खूप मोठा तोटा त्याच्यामध्ये आहे. आणि तो सुधारण्याचं काही फार प्रभावी उपाय अजून तरी दिसत नाहीये. संस्कृती खूप हो. खोलवर रुजली जाते मातृभाषेमुळे, पण ते आता सध्या होत नाहीये असं दिसतंय. चिन्मयी मॅडम, तुम्ही काय म्हणता, बोला. हा, मला एकच मुद्दा मांडायचा होता. मराठी शाळांचा दर्जा घसरलाय हे हो, जेव्हा हो. आपण म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की दर्जा घसरलाय म्हणजे काय, तर बरेचदा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येतं की पाणी असं म्हणणारे लोक आता शिकवू लागलेत. बर. तर शिक्षण देणं हा एका अभिजन वर्गातल्या विशिष्ट वर्गामधलेच लोक शिक्षक म्हणून येत होते. त्यावेळेला असं होत असेल की त्यांची भाषा एक वेगळ्या पद्धतीची होती आणि त्या पद्धतीने ते शिकवत होते. पण पाणी म्हणणारे सर हे गणित किती उत्तम शिकवतायत हे कोणी बघत नाही. ते पाणी म्हणतायत म्हणजे ते अशुद्ध मराठी बोलतायत आणि मुलं तेच शिकणार आहेत. ते गणित मुलं कशी शिकतील याचा कोणी विचार करत नाही. आणि त्याच्यावरून शाळांचा दर्जा खाली आलाय असं बऱ्याच लोकांचं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे परवडण्याच्या दृष्टिकोनातून किंवा असंही जो शुभदानी एक मुद्दा मगाशी मांडला होता की थोडे पैसे कमवत असतील ते लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये धाडतायत. घरामध्ये जर 3 मुली असतील आणि एक मुलगा असेल तर मुलगा इंग्रजी शाळेत जातो आणि मुली ज्या 3 असतात त्यांना मात्र मराठी शाळेमध्ये पाठवलं जातंय. असंही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आणि आता कोण जात आहेत खरंच मराठी शाळेमध्ये, म्हणजे मी माझ्या मुलांना जेव्हा मराठी शाळेत पार्ले टिळक सारख्या अत्यंत प्रतिष्ठित शाळेत मी जेव्हा पाठवत होते तेव्हा पार्ल्यातले लोक मला सांगत होते की तुझ्या मुलांच्या शेजारी मोलकरणीची मुलं बसलेली असतील आणि त्यांची भाषा आता तुझी मुलं बोलतील. ही कुठल्या पद्धतीची भीती आहे? खरंय. आणि म्हणून मग तुम्ही म्हणता की त्या शाळा दर्जाहीन आहेत. कारण हा. सगळ्यांचा ओढा जाणार इंग्रजी शाळेकडे, सगळी मुलं तिकडे जाणार, इथे शिक्षक कमी असणार, मुलांच्या गणित शिक्षक किती आहेत ह्या प्रमाणामध्ये सुद्धा शिक्षणाचा दर्जा ठरतो. खरंय. त्याच्यामुळे ही ही जी तक्रार आहे ना की मराठी शाळांचा दर्जा घसरला ही अनाठायी आहे. आज म्युन्सिपल स्कूल्समध्ये जरी तुम्ही गेलात तरी तिथे जर तुम्ही बघितलं तिथे कंत्राटी शिक्षक नसतात. तिथे अत्यंत शिक्षण कसं द्यायचं ह्याचं शिक्षण घेतलेले अतिशय उच्च शिक्षित असे शिक्षक तुम्हाला तिथे असतात. त्याच्यामुळे मला वाटतं की हा जो मुद्दा आहे ना की मराठी शाळेचा दर्जा घसरला आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये मोठी मोठी इंग्लिश नावं असलेल्या ज्या संस्था आहेत तिकडे कंत्राटी शिक्षक असतात आणि त्यांची क्वालिफिकेशन्स काय आहेत ती बघायची पालक अजिबात तसदी घेत नाहीत. पोद्दार स्कूल किंवा पार्ले टिळक ची शाळा असं म्हटल्यानंतरच त्यांचं म्हणणं असतं की हा इथे दर्जा असणारच. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या कुठेतरी आपल्या मराठी समाजातला मानसिकतेचा. दुटप्पीपणा आहे. अच्छा. आणखीन एक एक. मला चिन्मयीच्या म्हणण्याला जोडावं असं वाटेल हा. हॅलो की हॅलो ऐकू. मराठी शाळांचा दर्जा घसरलेला चिन्मयीने खूप छान उत्तर दिलंय. त्याला एक आणखीन जोडावं असं वाटेल मला की
शासनाने पण थोडस ना या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि एक्झॅक्टली त्यामुळे एक्झॅक्टली. वेतनेतर अनुदान जे असतं ते वेतनेतर अनुदान अनेक वर्ष सातत्याने या अनुदानित शाळांना, अनुदानित शाळा मराठी मीडियमच्याच होत्या, कारण ज्यांनी ज्यांनी इंग्लिश मिडियमची शाखा सुरू केली ती अर्थातच खाजगी शाळा सुरू झाल्या. म्हणजे वेतनेतर अनुदानावर अवलंबून असलेल्या ह्या ज्या अनुदानित शाळा होत्या त्यांना अनुदान न मिळाल्यामुळे, वेतनेतर अनुदान न मिळाल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या इमारती, तिथली स्वच्छता या सगळ्याकडे पण दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे त्यातल्या बऱ्याच शाळा जरा गरीब, बापुड्या, थोड्याशा अस्वच्छ अशा दिसायला लागल्या. कारण शासनाकडून तो पैसा येणं कमी झालं, बंद झालं काही काळ, नंतरही कमी झालं काही बराच काळ. आणि दुसऱ्या बाजूनी शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलींना तर पूर्णपणे मोफत शिक्षण, मुलग्यांना सुद्धा 5वी पासून 5 रुपये 6 रुपये आणि त्याच्यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार तेही मोफत शिक्षण. मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे, मी तर म्हणते शालेय पातळीवर तो हक्कच आहे आपल्या मुलांचा. पण मग ते जे बाकीचे खर्च असतात ना ते भागवायला शासनाचं अनुदान तरी मिळालं पाहिजे, किंवा मग शाळांनी आपले उत्पन्नाचे अन्य काही साधनं निर्माण केली पाहिजेत. तर ह्याच्यामुळे सुद्धा हा प्रश्न संस्था चालकांच्या दृष्टीने फार गहन झाला की शासनाकडून पैसे येणार नाहीत, विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार नाहीत. समजा शाळेचा आवार पुरेसा मोठा नसेल, की आवारात बँक आहे, अमुक आहे तमुक आहे, असा काहीतरी उत्पन्नाचा सोर्स नसेल तर तिथूनही उत्पन्न नाही. आणि मग शाळेने करायचं काय? सफाई असेल, बेंचेस वगैरे चांगले अद्ययावत करणं असेल काय, उद्या स्मार्ट बोर्ड असेल, काय असेल, या सगळ्यासाठी अनेक शाळा लोकसहभागावर तरी अवलंबून राहायला लागल्या. आणि ज्यांना ते लोकसहभागातून पैसे वगैरे जमा करणं जमलं नाही त्यांची ती पण थोडीशी इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टीने दुर्दशा दिसायला लागली. आणि वेळेस इंग्लिश मिडियमच्या शाळांना अनुदानाचा प्रश्नच नव्हता, त्या विना अनुदानित तत्वावर सुरू झाल्या. हवी तेवढी म्हणजे जेवढी त्यांना आवश्यक आहे तेवढी फी घ्यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आले नाहीत, भेडसावले नाहीत. त्यामुळे ती पण एक दुही ना अनुदानित आणि विना अनुदानित यांच्यामध्ये राहिली आणि त्याचा सुद्धा फटका मराठी माध्यमाच्या शाळांना बसला. ही पण एक वस्तुस्थिती आहे. पण एक सांगू का हॅलो तुम्हाला, गणेश. मी एक एक गणेश बोलतो, एक मिनिट. एकच गणेश, बोलतो. हा बोला बोला मॅडम बोला. चिन्मयींनी जे काय म्हटलंय की दर्जा घसरला म्हणजे नक्की कशामुळे वगैरे, तर त्याच्यात मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की जर जेव्हा आपण म्हणजे शासनाकडनं मदत शाळेला मिळते त्यावेळेला त्यांचे बरेचसे जाचक रूल्स शाळांना पाळावे लागतात. म्हणजे आता त्यांचं म्हणणं असं, मी जेव्हा मुख्याध्यापक होते त्यावेळेला प्रायमरी सेक्शनला त्यांचं म्हणणं असं की डीएड शिक्षकच नेमले पाहिजेत. आता आम्ही जेव्हा सुरुवात केली शाळेला त्यावेळेला आम्ही ग्रॅज्युएट आणि बीएड शिक्षक प्रायमरीला सुद्धा घेत होतो. कारण निश्चितपणे त्यांचं ज्ञान, त्यांचं विषयातलं ज्ञान जास्त असतं. त्याच्यामुळे आम्हाला ती सवलत होती. पण ज्या वेळेला एड घेतली जाते शासनाकडनं त्यावेळेला त्यांना हे रूल पाळावे लागतात आणि मग त्याप्रमाणे मग तो दर्जा खाली येण्याचा संभव असतो. नुसतं आता शुभदानी जो मुद्दा मांडला तो पण आहेच की लॅबची फॅसिलिटी, लायब्ररीची फॅसिलिटी, तुम्हाला ड्रॉइंग रूमची फॅसिलिटी, हे सगळं जे आहे आपल्या अनेक शाळेमध्ये, ते आता मराठी मीडियम खूप जुनी संस्था आहे, 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून तेवढे त्यांच्याकडे फंड्स आहेत म्हणून तेवढं करू शकतात. पण सगळ्या मराठी मीडियम शाळांमध्ये अशा सोयी नाही आहेत. आणि त्याच्यासाठी शासनाने, म्हणजे माझा असा एक विचार होता की त्यांनी अनएडेड मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी द्यावी. जर अनएडेड मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या प्रकारे सुरू झाल्या तर मला नाही वाटत की आपले पालक त्यांच्याकडे पाठ फिरवतील, किंवा इनफॅक्ट त्यांना बरं वाटेल की चांगलं मराठी माध्यमामध्ये आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय. सो अनएडेड मराठी माध्यमाच्या शाळा जरूर सुरू कराव्या शासना, म्हणजे त्यांचे रूल्स पाळावे लागणार नाहीत आणि उत्तम शिक्षकांची नेमणूक होईल आणि उत्तम फॅसिलिटीज मुलांना मिळू शकते. ठीक आहे, मला काय वाटतं तुम्हाला सांगतो. हे बघा, आता तुम्ही सगळ्यांनी असं मत मांडलं की
विशेषतः हा आशुतोष म्हणाला की संस्कृती पण आपण शिकवतो आजू मराठीमुळे आणि असं सगळं होतं, हे मला पूर्ण मान्य आहे. माझा एकच मुद्दा आहे. आता शुभदा मॅडम पण म्हणाल्या की इन्फ्रास्ट्रक्चर मराठी मीडियमच्या शाळांना तेवढं मिळत नाही. मला वाटतं बेसिक मुद्दा असा आहे की मला भीती ॲज अ पेरेंट मला असं वाटतं की माझ्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकावं, कारण पुढल्या कॉम्पिटिशनला त्यांनी तयार व्हावं. हे सगळे मला पूर्ण मान्य आहे. मातृभाषेचं महत्व मान्य आहे, मातृभाषा शिकलेलं महत्व मला सगळं मान्य आहे. पण मी कॉम्प्रोमाइज करतोय, एका अर्थाने मी कॉम्प्रोमाइज करतोय असं म्हणा, की मला माझ्या मुलाचं मुलीचं भवितव्य बरं वाटावं. हे इन्सिक्युरिटी तुम्ही मगाशी मला म्हणाला, ती इन्सिक्युरिटी कशी घालवणार? कारण मराठी माध्यमाच्या शाळांना ची पटसंख्या कमी होती हे तर फॅक्टच आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष शाळेत बघतोय मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या कमी होते, आणि याचं कारण अनेक पेरेंट्सना, मेजॉरिटी पेरेंट्सना आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालावंसं वाटतं. आता त्याला असं वाटत नाही की त्या मराठी माध्यमात घातल्यामुळे आपल्या याचं अंडरस्टँडिंग चांगलं होईल, हे त्याला पण माहिती आहे, त्या पेरेंटला पण माहिती आहे, त्या पालकांना माहिती आहे. पण त्यांना असं वाटतं इंग्रजी शिकल्याने आमचं कॉम्पिटिटिव्हनेस जरा वाढेल मुलाचा, आणि तो पुढल्या परीक्षांना, पुढल्या प्रोफेशनल वर्ल्डमध्ये जाताना तो जास्त कॉम्पिटिटिव्ह होईल. तर याला काय तोड, याचं काय उत्तर आहे? भाग्यश्री, तू येस येस तू मला ऍज अ पेरेंट सुद्धा तू तुझ्या मुलीला कुठे घातलंस किंवा का करेक्ट घातलं? नाही. आणि आणि आता जे तुम्ही बोललात ना, त्यालाच मला एक म्हणजे कनेक्टेड असा प्रश्न आहे की जेव्हा म्हणजे म्हणजे आपली जेव्हा मुलं म्हणजे करिअरमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि हो, कुठेतरी एखाद्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा कुठेही बाहेर हो, आपण जेव्हा नोकरीला जातो आणि सुरुवातीलाच म्हणजे बायोडेटा आपण जेव्हा त्यांना देतो, म्हणजे जे आपण पाठवतो ईमेलनी किंवा हल्ली आपण सगळं ऑनलाईन चालू आहे. हो, सो जेव्हा आपल्या बायोडेटामध्ये म्हणजे जरी माझी मुलगी किंवा माझा मुलगा टेक्निकली अगदी व्यवस्थित असेल, ज्याची त्यांना अपेक्षा आहे, पण माझ्या बायोडेटामध्ये जर म्हणजे मराठी मीडियम किंवा जी काय आपली मातृभाषा असेल असं पहिल्यांदा बघितलं, म्हणजे समजा त्या जागेसाठी जर 4 जागा आहेत आणि 10 जर तुमच्याकडे इंटरव्ह्यू म्हणजे हे आलेत, बायोडेटाज आलेत, हो, तर त्याच्यामध्ये म्हणजे मी प्रत्यक्ष न भेटता मराठी माध्यम किंवा जी भाषा असेल ती त्या मुलांना आधीच गाळलं जाण्याची पण एक भीती असते. म्हणजे भले माझी मुलगी किंवा माझा म्हणजे मुलगा जरी त्या लेवलला असेल तरी असं पण हो, कारण अशा काही गोष्टी आपण हो, म्हणजे हो, मी ऍज अ पेरेंट म्हणून पण म्हणते हो, की हो, काही अशा सर्कलमध्ये की म्हणजे माझ्या मुलाचा त्याने इंटरव्ह्यू पण नाही घेतला, हो, पण एक 4 ह्याच्यामध्ये त्यांनी प्रेफर काय केलं, कदाचित इंग्लिश मीडियम मधली ती व्यक्ती म्हणजे तो जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती थोडीशी डावी असू शकण्याची शक्यता पण आहे. पण त्यांना वाटलं की नाही, आमच्यासाठी हा मार्केटिंगचा एक समजा हे आहे, तर आम्हाला इंग्लिश मीडियम वाली जी व्यक्ती असेल ती करेक्ट. प्रेफरेबल आहे. हे असं होतच ना, डिस्क्रिमिनेशन. एक जागा असेल आणि त्यांचं एक्सपर्टीज जर एक असेल तर इंग्लिश मिडियमच्या माणसाला प्रेफरन्स मिळू शकतो. बोला, मला चिन्मयी एकच प्रश्न मॅडम. असा हा, विचारायचा आहे चिन्मयी मॅडम बोला तुम्ही. की बोला. तुमचं मूल जेव्हा जन्मतं तेव्हापासून तुम्हाला माहिती असतं की ते कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाणार आहे? नाही, बरोबर आहे. नाही, पालकांना हे मला माहित माहिती असतं? नसतं, पण जर ते मूल आजच्या घडीला. जर ते मूल IAS होणार असेल, हा. हम्म, ते UPSCत जाणार असेल, हम्म. तर त्यावेळेला हा जो तुम्ही मुद्दा मांडताय ना, हम्म. हम्म, तिकडे तीच मुलं जर मातृभाषेत शिकलेली असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जातं. हम्म. बर. बरोबर आहे. ते ह्याच्यासाठी दिलं जातं की त्यांना त्यांची भौगोलिक परिस्थिती नीट माहिती आहे, त्यांना त्यांच्या समस्या जास्त कळतील आणि त्यांना त्यांच्या राज्यातल्या लोकांशी सुसंवाद साधता येईल. मी फक्त एक उदाहरण देते. हो, बरोबर. माझा मुलगा हा मराठी माध्यमात शिकला. त्याच्यानंतर तो आपल्या साठे कॉलेजमध्ये होता, ज्याला तुम्ही सगळेजण पार्ला कॉलेज म्हणता, आणि त्याच्यानंतर तो जय हिंद कॉलेजमध्ये गेला, जे टाउन मध्ये आहे आणि जे अत्यंत कॉस्मोपॉलिटन कॉलेज आहे, जिथे अजिबात एकही शब्द तुम्हाला हिंदी, गुजराती कुठल्याच भाषेतला ऐकू येत नाही, फक्त इंग्रजी तुमच्या कानावरती पडत असते. तिकडे तो गेला आणि त्याला BMM करताना त्याला फिल्म करायची होती एक. त्यांना ती फिल्म जी करायची होती, ही त्यांनी सांगताना समस्या ग्लॅमरस वाटतात लोकांना. हम्म. सधन लोकांना समस्या फार ग्लॅमरस वाटतात, गरीब लोकांच्या समस्या. हम्म. त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की तुम्ही इंटिरियर्स मध्ये जा आणि तुम्ही समस्यांबद्दल तिकडच्या तुम्ही एक फिल्म करा. त्यावेळेला नीरजनी पाणी पंचायतचं काम चालू होतं. तर त्यांनी ते काम खरंच कुठल्या पद्धतीने चाललं आणि लोकांना त्याचा खरंच फायदा झाला का, हे जेव्हा तो बघायला गेला, तेव्हा 6 मुलांची तुकडी ती गेलेली होती आणि तिकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलताना
खरीप काय, रबी काय, हम्म. बागायत काय, जिरायत काय, ह्याच्याबद्दल तो बोलू शकला, मग तुम्ही कुठल्या मुलाला यशस्वी म्हणणार? तुम्ही ती जी बाकीची 5 मुलं जी गेली होती त्यांना तुम्ही यशस्वी म्हणणार का तुम्ही ह्याला यशस्वी म्हणणार? आपल्या यशाच्या कल्पनाच मला वाटतं फार वेगळ्या आहेत. ओके. आपल्या इन्सिक्युरिटीज खूप वेगळ्या आहेत. आहे. त्याच्यामुळे मला वाटतं यश कशाला म्हणतात आणि आनंद काय असतो हेच आपल्याला जरा थोडंसं थांबून सगळ्यांनाच, नुसतं पालकांना नाही, बालकांना पण अनुभवायची पालकांना गरज नाही, आहे, विचार पालकांना सुद्धा, करायची. खरी गोष्ट. पण ज्ञानेश, आणि मला तुला एक सांगायचं आहे की मगाशी जे तू इन्सिक्युरिटी, पॅरेंटल ऐक ऐक ऐक, इन्सिक्युरिटी. तुझ्या ऐक, हा, तूच बोल, बोल. पण तुला त्याच्या आधी बोलण्याच्या आधी जस्ट सांगतो. आता तू म्हणालास मी हिंदी आणि मराठी माझ्या कुठे याच्यात पण येत नाही, की फ्रेंच आणि इंग्लिश याच्यातच तुमचं कॉर्पोरेट काम चालतं. तर या सगळ्या प्रकारात तुला खंत वगैरे नाही, तू म्हणालास ते ठीक आहे. पण तुला असं वाटतं का की तू इंग्लिश मिडियम मध्ये असतास तर तुला जास्त फायदा मिळत नाही, पण इनिशियल एक पुश मिळाला असता, असं काही वाटतं नाही, का? बिलकुल वाटत नाही. हा, याचं कारण ज्ञानेश, ठीक आहे माझी ना, सांग ना. जडणघडण फार वेगळी झाली आणि म्हणून मगाशी जे तू पण बोललास की तुझी जी पॅरेंटल जडणघडण झाली इन्सिक्युरिटी ती सगळ्यांची होईलच असं नाही ना. होईलच असं नाही, पण त्यामागे माझे जे पालक होते आणि माझे जे शिक्षक होते ते तर संपूर्ण पालकांचं आणि शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे होते आणि आहेत. तर मला असं वाटतं स्वतःला की तुम्हाला जे वाटतं की आपला एक समज असतो की इंग्रजी माध्यम, मी मराठी माध्यमातून जर शिकलो किंवा माझा मुलगा किंवा मुलगी शिकली तर कदाचित इंग्रजी त्या मुलाचं किंवा मुलीचं कच्चं राहील. तर मला असं वाटतं ही भीती पूर्ण अनाठायी आहे. वाचन संस्कार नावाचा एक अत्यंत महत्वाचा, एक साधा सोपा इलाज असतो जो संपूर्ण तुम्हाला भाषिक शक्ती, कितीतरी भाषिक शक्ती केवळ वाचनातून तुम्हाला वश होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी स्वतः तो विषय शिकवतो. काही उदाहरण सांगायचं झालं तर मी असं सांगेन की मी जेव्हा आमच्या वेळेला आमच्या नीरज सहस्रबुद्धे सरांनी त्यावेळेला ऍडिशनल इंग्लिशचे क्लासेस सुरू केले होते आणि 5वी, 6वी, 7वी 3 वर्षांसाठी. आणि त्यातली ते क्लासेस सर्व मुलांसाठी नव्हते. ज्यांना भाषा विषयामध्ये गती आहे त्या मुलांना निवडलं जाऊन शाळा संपल्यानंतर, म्हणजे सुटल्यानंतर ते क्लासेस घेतले जायचे. सुरुवातीला माझी त्यामध्ये निवड झाली होती. मला सुरुवातीला ते फार डोईजड वाटायला लागलं, परंतु हळूहळू मी त्यात रमत गेलो. कारण बालसाहित्य, इंग्रजी वाङ्मयातलं उत्तम बालसाहित्य नेटकेपणाने निवडून ते पाठ्यपुस्तकातून आम्हाला शिकवलं जायचं. डांगेबाई म्हणून कदाचित तुला माहिती असेल, डांगेबाई आम्हाला शिकवायच्या आणि त्या मला ब्रिटिश कल्चर काय असतं हेही सांगायच्या. जे मला समजायचं नाही ते मला घरीच बाबा समजावायचे, कारण बाबांची उठबस सतत अमेरिकन कंपनीमध्ये असायची. मला एक माझे स्वतःशिवाय पालक आणि शिक्षक कसा एक संस्कार मुलांवर घडवू शकतात, मला एक स्वतःची पर्सनल खास अशी आठवण आहे. खूप लहान असताना मी एकदा बाबांच्या फोर्ट मधल्या ऑफिसमध्ये गेलो होतो. बाबा नव्हते म्हणून आमच्या ड्रायव्हरने मला थेट बॉम्बे हाऊसमध्ये नेलं. तेव्हा त्यावेळेला तत्कालीन अर्थसंकल्पाविषयी बाबा काही विश्लेषणात्मक असं सादरीकरण, तेव्हा काही लॅपटॉप किंवा पॉवर पॉईंट्स वगैरे नव्हत्या, परंतु बाबा त्याविषयी काही बोलत होते बॉम्बे हाऊसमध्ये. आणि त्यावेळेला समोरचे वक्ते सुद्धा दिग्गज होते, म्हणजे मीनू मोदी होते किंवा रतनजी टाटा होते. आणि त्यावेळेला मी लहान असताना मी थक्क झालो बाबांचं अस्खलित इंग्लिश त्यांना म्हणजे बोलताना ऐकून. आणि त्यावेळेला जाणवलं की आपलं व्यावसायिक यश आणि मातृभाषेचं माध्यम मराठी असणं या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी नाहीये, तर त्या परस्पर पूरक आहेत. आणि तो अनुभव मी पुढे घेत गेलो. 10वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी, कारण मी म्हणजे वयाच्या 9वी-10वी पासूनच मी इंग्लिश वाचायला सुरुवात केली. बाबा मला वेगवेगळी पुस्तकं आणून द्यायचे. एनसीपीला त्यावेळेला एक पारसी ग्रुप शेक्सपियरच्या थिएटर्सवर, म्हणजे नाटकांवर काही थिएटर्स करायचा. त्यावेळेला चर्चाही व्हायची, म्हणजे टेमिंग ऑफ अ श्रू वगैरे. तिथे जाणीवपूर्वक तिथे आम्हाला आमचे बाबा घेऊन जायचे. तेव्हा त्यांनी थिसॉरस यूज करून, तेव्हा तुम्ही पुढे म्हणजे इंग्लिश पुस्तकं डिक्शनरी न वापरता थिसॉरस वापरून तुम्ही त्याचा आनंद घ्या, हे बाबांनी शिकवलं. आणि मला तेव्हा कळलं थिसॉरस म्हणजे काय असतं. आणि त्यामुळे माझी भाषिक जडणघडण ही अतिशय इंग्लिशमध्ये चांगली झाली, मराठी माध्यमातून सुद्धा. आता मी जेव्हा हा विचार करतो माझ्या बाजूने, म्हणजे आता माझा जो पुतण्या आहे, माझ्या भावाचा मुलगा, तो इंग्लिश माध्यमातून शिकलेला आहे आणि तो MBA आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि त्यांनी आता रिसेंटली PhDचा प्रबंध सादर केलेला आहे इकॉनॉमिक गव्हर्नन्स याच्या वर्षात. तो मुलगा मराठी उत्तम वाचतो, उत्तम लिहितो, उत्तम माझी सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. याचं कारण असं, त्याच्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षीच त्याच्या आईवडिलांनी त्याला मराठी वाचायची सक्ती केली. सुरुवातीला त्याला जड गेलं, पण त्यामुळे तो मराठीमध्येही तितकाच आज उत्तमरित्या व्यक्त होतो. अरे हे माझा जे स्वतःचा आपण शेवटचा एक मुद्दा सांगतो. मगाशी निमाई मॅडमच्या संस्कृती विषयक ज्या बोलल्या हा, की आपली संस्कृती, आपली मराठी भाषा, त्यामुळे आपली नाळ कशी
म्हणजे राहते अतूट राहते. त्याचं एक उदाहरण म्हणजे सिनियर कॉलेजमध्ये मी इंग्लिश घेतलं होतं स्पेशल. त्यावेळेला आम्हाला एक डॉक्टर अमीन म्हणून शिकवायला होत्या. तेव्हा D.H. लॉरेन्सची स्नेक नावाची एक कविता होती. तर त्याच्यामध्ये एक अशी ओळ होती की इन सिसिली ब्लॅक स्नेक्स आर इनोसेंट अँड द गोल्ड गोल्ड वन्स आर वेनमस. याचा अर्थ काय आहे जेव्हा त्यांनी विचारलं, तेव्हा मगाशी चिन्मयताई म्हणाल्या तशाच संपूर्ण माझ्या सगळे क्लासमेट्स हे अर्थातच कॉन्व्हेंट मधले आणि इंग्रजी माध्यमातले होते. त्यांनी सांगितलं हे डिस्क्रिप्टिव्ह वर्णन आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह अंगाने हे त्याचं विश्लेषण जातं की बाबा सुवर्णकांती म्हणून तो सोनेरी साप. आणि परंतु मराठीमध्ये मात्र कृष्ण सर्प आणि सुवर्ण सर्प या प्रतिमा केवळ साप किंवा डिस्क्रिप्शन म्हणून येत नाही, त्याला विविध प्रतीक आहेत, संकेत आहेत. आणि ते काय आहेत हे मी मराठी माध्यमातून शिकलो असल्यामुळे, म्हणजे कुसुमाग्रजांची मंथरनाग ही कविता तर आम्ही कित्येक वेळा त्याची पारायण केलेली होती. त्यामुळे D.H. लॉरेन्सला अभिप्रेत असलेलं त्याचा परिप्रेक्ष्य किंवा त्याचं विश्लेषण मी करू शकलो. त्यावेळेला मला अमीन मॅडमने विचारलं होतं की हॅव यू ऑलरेडी रेड द क्रिटिक ऑफ दिस बुक बिफोर द क्लास? आय सेड नो मॅम, आय हॅवंट, बट आय न्यू इट व्हेरी वेल बिकॉज इन मराठी, म्हणजे आमच्या मराठी मीडियममध्ये वी हॅव बीन वेलवर्स विथ द आयकोनॉफी, म्हणजे ज्याला आयकोनॉफी म्हणतात, ती लिटरेचर मधली आयकोनॉफी आम्ही साहित्यामध्ये शिकलो होतो मराठी माध्यमातून. त्यामुळे सर्प ही प्रतिमा केवळ जनावर किंवा रेप्टाईल किंवा कांती विशिष्ट रंग असलेला म्हणून नव्हे, त्याचं संस्कृतीमध्ये काय महत्व आहे. त्यामुळे अर्थातच मराठीची नाळ अतूट राहिली आणि इंग्लिश भाषा सुद्धा कुठे त्याचा त्रास झाला नाही व्यवसायामध्ये. तेव्हा दोन्हीचा सुवर्ण मध्य, तूच मगाशी म्हणालास तसं की आपण एक द्वंद्व म्हणून बघत नव्हत की मातृभाषा का इंग्लिश, या दोन्हीचा समतोल आपल्याला राखता येईल. तुम्ही जर मराठी माध्यमामध्ये तुमचा पालक म्हणजे तुमचं मूल असेल तर त्याचं इंग्लिश कसं बळकट होईल, आणि जर तो इंग्लिश माध्यमामध्ये असेल तर मराठीशी, तुमच्या मातृभाषेशी, तुमच्या संस्कृतीशी त्याची नाळ ही कशी अतूट राहील, तो कसा जोडलेला राहील, हे बघणं प्रत्येक पालकाचं आणि शिक्षकाचं कर्तव्य आहे. आशुतोष, आणि तुला मला दहावीत आणखीन किती एक मार्क वाटतं होते? की कॉर्पोरेट दहावीत वर्ल्ड किती टक्के, मध्ये आशुतोष? अं, दहावीत कॉर्प किती टक्के होते तुला? बापरे, नको रे हा प्रश्न विचारूस, फार कठीण आहे. त्यापेक्षा मला नाही, इंग्लिश, मला मराठी, मला हिंदी, खात्री संस्कृत आहे यातनंही तुला मार्क्स तुला सांगेन. 90% गणितात भोपळे वरती मिळायचे असणार. मला. नाही नाही, मला खात्री आहे तुला 90% वरती असणार. माझा मुद्दा तोच आहे की हुशार मुलांना काही फरक पडत नाही, मुलांना तर काहीच पडत नाही आमच्यासारख्या. पण जे मधले असतात त्यांचाच प्रश्न आहे. नाही, तुझ्या पण मला तुझ्या ते फार छान वातावरणात टक्के सगळ्या नव्हते. घरी असेल अशी अपेक्षा चुकीची आहे. त्यामुळे हे जे मधले लोक आहेत त्यांचं काय करायचं हाच प्रश्न नाही, आहे. आणि मला ह्या निमित्ताने अजून म्हणजे जस्ट म्हणजे मी एक ओव्हरऑल म्हणजे असं तुम्हाला सगळ्यांनाच विचारते की म्हणजे ह्याचा अर्थ शिक्षणाचं माध्यम कुठचंही असो, आपल्याला तो फॉर्म्युला अजून क्रॅक झाला नाहीये का सगळ्यांनाच, की जेवढी मराठी भाषा आली पाहिजे, म्हणजे आपली मातृभाषा आली पाहिजे, तेवढीच इंग्लिश आली आणि एकंदरीत सगळे विषय आले तर कुठच्याच म्हणजे विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम होणार नाही का? आणि ह्याच्याच अनुषंगाने मला अजून एक ऑब्झर्वेशन म्हणजे जे आपण जनरली बघतो की आता आपण थोड्या फार प्रमाणात एका वर्गाच्या संदर्भात तर बोलत नाही होत ना, म्हणजे अनवधानाने. कारण एक दुसरा स्तर पण आहे आणि त्या स्तराला पण एका वरच्या स्तराकडे जायचंय. त्याच्यामुळे जेव्हा त्या स्तरातल्या काही आया वगैरे कळलं, ज्या आपल्याकडे काही घरकामाला येतात, हेल्प करायला येतात, तर हल्ली त्यांची पण विचारसरणी कुठेतरी अशी झाली आहे की नाही, जसं तुमच्या म्हणजे आता जसं म्हणजे आशुतोष म्हणाले की वाचन संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी एका म्हणजे आपल्याला जे टिपिकली, मी असं म्हणत नाहीये की पण एक ज्यांच्या घरी सांस्कृतिक वातावरण आहे, ज्यांची कुटुंब आधीपासून हा सगळा सजगपणे विचार करणारी आहेत, त्यांच्या मुलांना हा जो डिफरन्स आहे ना मराठी इंग्लिश किंवा ओव्हरऑल, तो थोडासा कमी पडत असावा. आणि ह्या स्तरातल्या लोकांना आधी त्यांना माझ्या मुलाला शिक्षण येतंय की नाही, मी त्याची फिया भरते की नाही, ह्याच्यामध्ये आता ते पण या स्पर्धेमध्ये सामील झालेत की माझ्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या घरीमध्ये वाचन संस्कृती वगैरे हे फार लांबच्या गोष्टी, त्यांना असं ते शॉर्टकट मारायचा असतो की हम्म. माझ्या म्हणजे ज्यांच्याकडे मी कामाला जाते त्यांना इंग्लिश चांगलं येत आहे आणि ते नीट सक्सेसफुल झाले, तर आता माझाही मुलगा तो असे, माझ्या मते ह्या अनुषंगाने अनेक प्रश्न दुसरे दुसरे पण तयार होत आहेत. सो हाही एक माझ्या मनात विचार आला. हम्म. ज्ञानेश, बोला बोला मॅडम. हा, मला असं वाटतंय की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जो कॉम्प्युटरचा उपयोग सुरू झालाय ना, त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना, आता ही म्हणाली तसं की घरी येणाऱ्या मोलकरणींना सुद्धा असं वाटतं. आणि खरोखर म्हणजे माझ्याच घरी काम करणाऱ्या बाईने मला सांगितलं की बाई, तुमच्यामुळे माझ्या मुलाला ऍडमिशन मिळेल ना पार्लेटेड इंग्लिश मिडियमला. म्हटलं, अगं तू कशाला घालते, तुझे आई तुला स्वतःला
व्यवस्थित इंग्लिश वाचता सुद्धा येत नाही. मिस्टरना जरी येत असलं तरी त्यांना वेळ नाही. तर तू कसं काय मुलांना शिकवणार? तिने सांगितलं मी मुलांना ट्युशनला घालणार. हो. हा एक त्यांच्या पुढे पर्याय आहे. आणि त्यांना असं वाटतं की आता प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर शिवाय काही चालत नाही आणि कॉम्प्युटरसाठी म्हणून इंग्लिश लँग्वेज आली पाहिजे असा त्यांचा आणि एक हा त्याच्यात सुद्धा काय मुद्दा चुकीचं आहे? आहे. मी तर म्हणतो त्याच्यात बाई काय नाही चुकीचं आहे? चुकीचं नाहीये, आता नाहीये तुम्हाला चुकीचं. सांगतो, जोपर्यंत आपली मराठी भाषा ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत करेक्ट. तुम्हाला हा फरक पडणारच आहे. करेक्ट. तुम्हाला करेक्ट. इंग्लिशचा सहारा अल्टिमेटली घ्यावा लागणारच आहे. बरोबर तर आहे. बोला ह्याच्या मॅडम, बाबतीत मला बोला. प्रश्न विचारायचा आहे, मला एक प्रश्न बोला बोला विचारायचा बोला, आहे. तुम्ही बोला. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे असं आपण ठरवून टाकलेलं आहे. बर जी त्यांनी केलेली जाहिरात आहे. बर इंग्रजी ही ज्ञानभाषा नव्हे. बर सर्व जे ज्ञान आहे विविध भाषांमधलं ते इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं आहे, म्हणून ती ज्ञानभाषा. हो आपण आपल्या मुलांना सतत सांगणार की जागतिक स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात मराठी माध्यमात शिकू नका. तुमचं जे शिक्षण तुम्हाला घ्यायचंय ते जगात तुम्हाला टिकायचंय, म्हणून तुम्ही इंग्रजीत घ्या. आणि मग इकडे आपण वाट बघायची आहे की मराठी ज्ञानभाषा कधी होईल. हे सगळं त्रैराशिक आपण कसं सोडवणार, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण मघाचपासून जे सगळं बोलतोय ना, म्हणजे मोलकरणींच्या बद्दलचा मुद्दा आला म्हणून मी सांगतेय. आता असं झालेलं आहे की एसएससी इंग्लिश मिडियम पण नकोय हा मुलांना. हम्म. आता इंटरनॅशनल. आपली पार्ले टिळकची एसएससी बोर्डाची इंग्लिश मिडियमची शाळा ही अत्यंत उत्तम शाळा आहे. हम्म सगळे मनापासून शिकवणारे लोक तिकडे आहेत. हम्म पण तरी सुद्धा ती शाळा नकोय, आता आयसीएससी पाहिजे, सीबीएसई आयबी. सीबीएसई ICSE, पाहिजे. CBSE. एसएससी नकोच आहे. म्हणजे आपले जे आता मध्यंतरी बीएमसीच्या ज्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या करायच्या, कारण मराठी माध्यमात मुलं येत नाहीयेत. बहुजन समाजातल्या मुलांना असं वाटतंय की अभिजनांच्याच मुलांनी का शिकावं करेक्ट. मराठी माध्यम, एक्झॅक्टली. इंग्रजी माध्यमामध्ये. आपली पण मुलं आपण तिथे धाडावीत. मग त्यांना फुकट शिक्षण देणार म्हणून त्यांना सीबीएसईचं शिक्षण दिलं गेलं शाळांमध्ये. एसएससी बोर्डाच्या इंग्लिश शाळा झाल्या नाहीत त्या. त्याच्यामुळे हम्म. आता ना हा फक्त इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा प्रश्नच उरलेला नाहीये. हाय आपण हम्म. फार बेसिक लेवलला काहीतरी चर्चा करतोय. आता तर त्यांना संस्कृती पण नको झाली आहे ही इथली जी आहे ती. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की मोलकरणींची मुलं इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवून त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते इंग्लिश सगळ्या ट्युशन्स लावतात, तर फक्त असं नाही आहे. ज्यांच्या घरामध्ये अत्यंत उत्तम इंग्रजी बोललं जातंय, आई वडील इंग्रजी शाळेतच शिकलेले आहेत, ते सुद्धा आपल्या मुलांना आयसीएससीच्या शाळेत घालून नर्सरी पासून, फक्त नर्सरीतच पाठवत नाहीत, पण ज्युनियर केजी पासून त्यांना ट्युशन्सना पाठवत आहेत. हे असं झालेलंच आहे. हे सगळीकडे झालेलं आहे. आणि शिक्षण हा आपल्या महाराष्ट्रातला नंबर 1चा उद्योगधंदा आहे. त्याच्यामुळे हे जे म्हणतोय ना आपण की एडेड स्कूल्स, नॉन एडेड शाळा ह्या मराठीत काढाव्यात, हे फार अशक्य आहे. म्हणजे हे फार आदर्शवत आहे स्वप्न, हम्म. असं मला वाटतं. बरोबर. आणि सुगुणा काय मॅडम, माहितीये, तुम्ही काय अभिजन म्हणताय? वर्गाकडे बघून बहुजन समाजाने करून घेतलेले गैरसमज आहेत हम्म की इंग्लिश मिडियम मध्ये गेलं माझं मूल तर त्याचं भवितव्य चांगलं होईल, असं बहुजन समाजाला का वाटतंय? म्हणजे हे हम्म कुठल्या बेसिसवर त्यांना वाटतंय? तर तो सगळा बेसिस ना आपण त्यांच्या मनात चुकवून ठेवलेला आहे, खरं सांगायचं तर. आणि चुकीची आपल्या तरी विचारसरणी पेरली इच्छेने तो गेली आहे संवादच सगळी. होऊ हा. शकत नाही. आणि खरं तर मी स्वतः पण अनेक बहुजन समाजाची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकत असताना त्यांची काय फरफट होते हे मी बघते. आणि वाईट वाटतं त्याचं की ट्युशनला जाऊन त्यांना येणार आहे का सगळं? म्हणजे ट्युशनला जाऊन फक्त भारतात प्रश्नोत्तर घटवून घेईल हो ती ट्युशन टीचर, पण मुळात सगळं ज्ञान स्वतः मिळवण्याची जी प्रक्रिया आहे तीच त्यांच्यामध्ये होणार नसेल. कुणाही मध्ये, कुठल्याही समाजातली मुलं असू, बहुजन नाही तर अभिजन, पण ती प्रक्रियाच होणार नसेल, त्या प्रक्रियेमध्ये अडसर येणार असेल, खूप अडथळ्यांची शर्यत ती होणार असेल, तर आपण असं कुठल्या बेसिसवर म्हणतोय की इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये गेल्यानंतर ही मुलं चांगली शिकणार आहेत आणि कॉर्पोरेटमध्ये इंग्लिश मिडियमच्या मुलांना प्राधान्य दिलं जातं? हा एक अत्यंत गैरसमज आहे असं मला वाटतं. मी कुठलंही कॉर्पोरेट असं बघितलेलं नाहीये की जे फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांना घेतं वगैरे, अशी अजिबात वस्तुस्थिती नाहीये. उलट
आताच्या जमान्यात ज्यांचे बेसिक्स पक्के आहेत, कुठल्याही विषयातले जो विषय ते शिकले त्या विषयातले त्यांचे बेसिक्स पक्के आहेत आणि बहुभाषिक ती मुलं आहेत. म्हणजे हिंदुस्थान लिव्हर सारखी कंपनी सुद्धा पुण्याच्या रुरल रिलेशनच्या प्रदीप लोखंडेना का जवळ करते? हो. तर त्यांना ते ग्रामीण भागातलं मार्केट घ्यायचंय ना, त्यामुळे त्यांना तिथला ग्रामीण महाराष्ट्र माहिती असलेला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आता हवा आहे. ते आता फक्त इंग्लिश येणारा, बोर्डरूम मध्ये बसून बोलू शकणारा माणूस मार्केटिंग नाही करू शकणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता हे सगळं आपण एआयचं बघतोय. या सगळ्या जमान्यामध्ये ना बहुभाषिक, चांगली विचार करणारी, लॉजिकली थिंकिंग करू शकणारी, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये पटापट जाऊ शकणारी, एका वेळेला अनेक भाषांमध्ये मधलं समजू शकणारी अशा मुलांचा पुढच्या जमान्यामध्ये जास्त टिकाव लागणार आहे. ही पण एक वस्तुस्थिती आहे. हे आपण नाही विसरून चालणार. नुसती पटापट इंग्लिश बोलता येतं त्या मुलांना कॉर्पोरेट जग घेईल, अजिबात नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. असं नाहीये. जो विषय ती मुलं शिकली, अगदी कुठलाही असेल, आर्किओलॉजी पासून, टेक्नॉलॉजी पासून, मेडिसिन पासून, फार्मसी पासून, कुठलाही विषय त्या मुलाचा असू दे, त्या विषयातले बेसिक्स त्याला किती येत आहेत, अन्य विषयांमधली त्यांना किती गती आणि रुची आहे, याच्यावर त्यांचं यश ठरणार आहे. असं फक्त इंग्लिश बोलता येणाऱ्या मुलांना कॉर्पोरेट घेणारे असं असं शक्यच नाहीये. म्हणजे हे सांगते नाही, सगळे अभिजन समाजाने पसरवलेले गैरसमज मिथ सगळ्या बहुजन मिथ्स आहेत सगळे. समाजाला पण कुठेतरी उगाचच्या उगाच ह्या गैरसमजाच्या गृहीतकावर ते त्यांचे निर्णय घेत आहेत. आणि हे माझ्या मते आपण सुशिक्षित समाजाने समाजात पसरवून दिले, सर्वसामान्य समाजात पसरवून दिलेले फार मोठाले गैरसमज आहेत. ते आपणच दूर करण्याची गरज आहे असं मला वाटतं. माझी नाही, मुलगी मी मराठी खरोखरच माध्यमात शिकली, अभि गोरेगावकर शाळेमध्ये शिकली. आज ती नेदरलँडमध्ये पीएचडी करतेय. आणि ती मला नेदरलँडमध्ये पीएचडी करत असताना वारंवार सांगते की आई, बरं झालं तू मला मराठी माध्यमामध्ये टाकलंस, कारण तिच्या म्हणजे ती आधी स्वीडनमध्ये मास्टर्स केलं आणि आता नेदरलँडमध्ये, या दोन्ही देशांमध्ये बहुतांश मुलं ही त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत शिकलेली येस, आहेत. करेक्ट. आणि जेव्हा भारतीय मुलं त्यांना दिसतात लॅबमध्ये म्हणा किंवा वर्गखोल्यांमध्ये म्हणा, तेव्हा बऱ्याच भारतीय मुलांमध्ये हीच फक्त मातृभाषेतून शिकलेली मुलगी असते. तेव्हा ते युरोपीय मित्रमैत्रिणी तिला विचारतात, बाकीच्या मुलांना, की तुमच्या पालकांपैकी कोणीतरी इंग्लिश स्पीकिंग होतं का? मग तुम्ही कसं काय इंग्लिशमध्ये शिकलात? म्हणजे हे युरोपीय समाजाला काही अनाकलनीय गोष्ट वाटते, की अरे असं कसं भलत्याच भाषेमध्ये शिकले तुम्ही शालेय जगतामध्ये. तर असं नाही. आणि मगाशी चिन्मयी म्हणाली तशी जगभरात सगळीकडे नाही हो इंग्लिश बोललं जात आहे. आज आज कितीतरी देश असे आहेत आपापल्या मातृभाषांमध्ये आणि इंग्लिशमध्ये, या दोन्ही भाषांमध्ये ते खूप चांगला सगळा व्यवहार करतायत. त्यामुळे असं काही नाहीये. तसंच आपली मुलं सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये करू शकतील याच्यावर थोडा विश्वास ठेवा ना. एवढी कमी कपॅसिटीची मुलं नाहीयेत आपली, अजिबात हो. नाहीयेत. त्यांना इंग्लिश पण आपण लहानपणापासून एकीकडे मराठी माध्यमात शिकवता शिकवता इंग्लिशचं पण व्यवस्थित जर का एक्सपोजर दिलं, आणि आता उकिडवे सर म्हणाले त्याप्रमाणे वाचायला शिकवलं. आता मी वयमची संपादक म्हणून सांगते की गंमत बघा, वयम मध्ये आम्ही मध्ये मध्ये आवाहनं टाकतो, वेगवेगळ्या विषयांवर मुलांना लिहितं करतो. अगदी मग त्याच्यात एखादी शिक्षणाविषयक धोरण आलं की दप्तराचं ओझं कमी करा, तर मुलांना काय वाटतं, शाळेमध्ये प्लास्टिक नको, मुलांना काय वाटतं, अशी बरेचदा आम्ही विचार स्पर्धा किंवा मतं मांडा स्पर्धा घेतो. आणि त्यावेळेला इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारा जो आमचा वाचक वर्ग आहे ना, ती मुलं सुद्धा या स्पर्धेत उतरताना मराठीतून सहभाग घेतात. आणि आम्ही खरं तर प्रत्येक आमच्या या अशा स्पर्धेला म्हणताना आम्ही पहिलं दुसरं बक्षीस देत नाही बरं का. बेस्ट 10, बेस्ट 20, म्हणजे जे बेस्ट आहेत ना ते सगळ्यांना आम्ही बक्षीस देतो. पण दरवेळेला आम्ही लिहिलेलं असतं, तुम्ही मराठी, इंग्लिश किंवा मिंग्लिश या 3 पैकी कोणत्याही भाषेमध्ये पाठवलं तरी तुमची एंट्री ग्राह्य धरली जाईल, हे आम्ही आवर्जून लिहितो. आणि मग इंग्लिश मिडियमची मुलं सुद्धा जेव्हा मराठीतून एंट्री देतात ना, मी कुतूहलातून, माझं चिन्मयीचं हे कायमचं कुतूहल असतं ना, त्यातनं मी विचारते, त्या मुलांशी चर्चा करते की अरे तू इंग्लिश मिडियम मध्ये त्या सुद्धा आयसीएसई किंवा इंटरनॅशनल बोर्डात शिकणारा मुलगा किंवा मुलगी आहेस, तरी बरं रे मराठीतून लिहिलंस. काही वेळा त्याच्या मराठीत चुका असतात, ते सुद्धा आम्ही स्वीकारतो, काही हरकत नाही. प्रयत्न करतायत, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यावर त्या मुलांचं उत्स्फूर्त उत्तर काय असतं माहितीये का, जे आपल्याला आय ओपनर आहे. ती मुलं अहो तुम्ही स्वतःचं मत मांडायला सांगितलं ना, कुठेतरी कुठलं तरी वाचून लिहा असं नाही ना सांगितलं. मग आमची मत मांडायची भाषा ना मातृभाषा आहे, हे ही मुलं सांगतात.
7वी, चांगलं आहे. 8वी, 9वी, 10वीतली पण ही मुलं प्रामाणिकपणे, निरागसपणे आवर्जून सांगतात की आम्हाला आमचं मत, आमचा विचार जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा मराठीतून, मातृभाषेतूनच मांडायला जमतो आणि आवडतो आणि जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही मांडू शकतो. म्हणजे गंमत म्हणजे काही तर मुलं विचारतात फोन करून अशी स्पर्धा, अहो आम्ही ना ICSE शिकतोय पण तरी मग चालेल ना मराठीतून पाठवलं तरी? म्हटलं चालेल नाही धावेल, पण मुळात तुला प्रश्न का विचारावा असा वाटला? तर त्याचं उत्तर हे असतं, म्हणजे मुलं इतकी प्रांजळपणे, निरागसपणे हे व्यक्त होत आहेत की आम्हाला स्वतःचं मत मांडताना, स्वतःचा विचार करून काहीतरी मांडताना मातृभाषा जवळची वाटते. ही जर 7वी, 8वी, 9वीतल्या सुशिक्षित घरामधल्या सुद्धा मुलांची जर गत असेल तर आपल्याला हा प्रश्नच का पडतोय की मातृभाषेतून शिकल्याचे काही फायदे आहेत किंवा तोटे आहेत? तर असं अजिबात नाहीये. उलट दोन्ही भाषांमध्ये ही मुलं एका वेळेला दोन्ही भाषांचे जे फायदे तोटे आहेत ना ते उठवायला सक्षम होऊ शकतील, याच्यावर जरा आपण विश्वास ठेवूया ते आणि मग मी त्यामध्ये शिवताताईंशी मी सहमत आहे. विशेषतः त्यांनी मगाशी जो कॉर्पोरेट वर्ल्डचा जो उल्लेख केला, ज्ञानेश तू सुद्धा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तू काम करतोस, तर एकदा फ्रेंच कंपनी बरोबरचं इंटरप्रिटेशनच्या वेळेला मला माझा अनुभव आठवला. त्यावेळेला इंग्लिश सफाईदार बोलणारी म्हणजे उमेदवार आणि आपलं अद्ययावत ज्ञान ज्याचं आहे या दोनांमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन व्हायची त्यावेळेला अर्थातच पहिलं प्राधान्य हे प्रोसिजरल स्किल, म्हणजे मला त्या कंपनीच्या डायरेक्टरचं वाक्य अजून आठवत आहे, फॉर अस प्रोसिजरल स्किल इज मोर इम्पॉर्टंट देन द सरफेस एनरिचमेंट. म्हणजे इंग्लिश भाषेपेक्षा तुम्ही तुमच्या कामामध्ये किती वाकबगार आहात. आणि या संदर्भामध्ये माझा एक अगदी जवळचा वकील मित्र आहे, तो मुंबईतला काही प्रतिष्ठित नाणावलेले वकील आहेत, त्यातला तो ही इज वन ऑफ देम. आणि त्याचं वैशिष्ट्य असं, त्याचं संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून माझ्यासारखंच झालं. त्याच्या मुलालाही त्याने मराठी माध्यमातच घातलाय आणि घातलं होतं आणि तोही आता वकील लवकरच होईल. त्याचा संपूर्ण हाताखाली काम करणारा त्याचा जो चमू आहे, टीम आहे, ते वकील सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेले आहेत. आणि ह्या वकिलांची जी फौज जेव्हा हायकोर्टामध्ये उभी राहते, काही काही वेळेला मला वाकविलास ऐकायला आवडतो म्हणून तुम्हाला बोलवतोय त्यांच्या हिअरिंगच्या वेळेला काही ऐकायला, तेव्हा ज्या पद्धतीने ते डिफेन्स करतात किंवा ज्या पद्धतीने त्यांचं ड्राफ्टिंग असतं ते बघून मला खरोखरच आश्चर्य वाटतं की या सर्व लोकांनी मराठी माध्यमातून पूर्ण म्हणजे 10वी पर्यंत संपूर्ण मराठी म्हणजे सेमी मराठी सुद्धा किंवा सेमी इंग्लिश सुद्धा नाही, पूर्ण मराठीतून शिकलेली ही मुलं, हे वकील अतिशय उत्तमरित्या बोलतात. कारण आपल्याबरोबरचे जे क्लायंट्स जे येतात ते सगळ्या तळगाळातले असतात किंवा बहुजन समाजातले असतात, त्यांच्याशी सुद्धा ते तितक्याच योग्य प्रमाणे सुसंवाद साधू शकतात आणि आपल्या कामामध्येही ते निपुण असतातच. या दोन्हींचा समन्वय साधला जातो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं क्रमिक आणि शाळेच्या बाहेरचं शिक्षण या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपली एक भाषा निदान खमकी असावी आणि मातृभाषेला पर्याय नाही असं मला प्रांजळपणे वाटतं. नाही, बरोबर एक छोटंसं आहे. जोडते, पहिलीपासून इंग्लिश असल्याचा फायदा म्हणून जोडते. मी स्वतः पहिलीपासून इंग्लिश नव्हते शिकले, मराठी माध्यमात शिकले, त्यामुळे 5वीतच मला इंग्लिश आलं. आणि मला इंग्लिश पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली 6वी 7वीत. मगाशी उकिडवे सरांनी रीडर डायजेस्टचा उल्लेख केला. मी रीडर डायजेस्टची निश्चित भक्त आहे आणि रीडर डायजेस्ट हाताशी धरून मी इंग्लिश वाचायला लागले. तर तेव्हाचा किस्सा सांगते. रीडर डायजेस्टनी मला खूप चांगला आधार दिला. याचं एक महत्वाचं कारण, मी 6वी 7वीत जेव्हा इंग्लिश वाचायला सुरुवात केली ना, तेव्हा मला चांगली थोडी मोठ्या मुलांची, माझ्या वयाच्या मुलांची जी इंग्लिश पुस्तकं होती ना ती वाचायला अडचण येत होती. आणि मग मला वाचता कोणती येत होती? बेड टाइम स्टोरीज वगैरे सारखी पुस्तकं, ज्याच्यात मी भावविश्वामध्ये मोठी होते. कारण ते भावविश्व माझं राहिलेलं नव्हतं ना त्या गोष्टी वाचायचं. आणि मग ते कुठेतरी मॅच नाही झालं. रीडर डायजेस्टने मला चांगला आधार दिला की मला ते वाचायलाही जमत होतं आणि ते माझ्या वयासाठी पण सुयोग्य होतं. मग हळूहळू ते पुढे इंग्लिश वाचनाच्या प्रवासात मी आले. पण आताच्या मुलांचं थोडंसं त्यामुळे कसं होतंय माहितीये, जी मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकतायत त्यांचं वाचन थोडंसं मागे पडतंय असा माझा प्रांजळ अनुभव आहे. कारण अनेक मुलं ना, वयम जेव्हा आम्ही त्यांच्या समोर ठेवतो ज्याच्यात 80% मराठी असतं आणि थोडंसं 20-25% इंग्लिश गोष्टी पण वयमध्ये असतात, तर मला अनेक मुलं अशी सांगताना म्हणजे सांगत येतात की त्यांची थोडी पंचायत अशी होते की कुठलंही वाचायला ना इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यामुळे इंग्लिश पण एवढं तयार झालेलं नसतं की त्यांच्या वयानुरूप सगळी गोष्टीची पुस्तकं ते इंग्लिशमध्ये वाचतील. मराठी मागे पडलेलं असतं, त्यामुळे ना मराठी पण पुस्तकं ते वाचू शकतात. त्यामुळे वाचनासाठी गिअर अप व्हायला ना त्यांना खूप वेळ लागतो. पहिली काही वर्ष काही इयत्ता त्यांच्या विचारांचे जातात. ज्यांचे पालक खूप आवर्जून लहानपणापासून त्यांच्या वाचनासाठी प्रयत्न करतात त्यांची मुलं कॅचअप करू शकतील. पण
अन्यथा हे खूप अवघड जातं. पण हेच मराठीतून शिकणारं मूल मराठी पुस्तकही हळूहळू वाचू लागतं आणि पहिलीपासून इंग्लिशचा फायदा घेऊन इंग्लिश पुस्तकही वाचू लागतं. त्यामुळे ह्या दोन्हीचं समन्वयातून वाचनात टिकण्याचं प्रमाण मातृभाषेतून शिकणाऱ्या मुलांचं जास्त आहे आणि हे जगभर आहे. मी युरोपीय देशात जाते तेव्हा पण मुद्दामून युरोपीय लायब्ररीज आणि युरोपीय पुस्तकांच्या दुकानात जाते आणि तिथली सुद्धा मंडळी मला हेच सांगतात की आपल्या भाषेतून वाचायला सुरुवात करणं, मग हळूहळू दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा वाचणं हे केव्हाही सोपं जातं. पण ते जर कुठेतरी गडबड झाली ना तर अनेक मुलं वाचनापासून पण दूर जातात. आज आपल्याला जी वाचन संस्कृती ढासळलेली दिसते ना त्याच्याकडे सुद्धा आपण या सगळ्या दृष्टीने थोडंसं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं आपण एक तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तर शेवटाकडे जाण्याच्या आधी ना मला एक एक थोडं विचारायचं आहे. आपण ऍक्च्युली एक फेसबुक लाईव्हला जाण्याच्या आधी जी इन्फॉर्मल चर्चा करत होतो त्याच्यात सेमी इंग्लिश असा आपण एक कन्सेप्ट डिस्कस केला होता. तर तुम्हाला कोणाला वाटतंय का की सेमी इंग्लिश कॅन बी द सोल्युशन, की सायन्स आणि मॅथ्स फक्त इंग्लिशमध्ये शिकवायचं आणि बाकी सगळे विषय आपल्या मातृभाषेतून शिकवायचं, हे सोल्युशन असू शकतं का? चिन्मयी मॅडम, तुमच्यापासून आपण सुरुवात करू आणि त्याच्याबरोबर तुमचे फायनल एक तुमचं मत पण मांडा. आता कारण 9:15 नाही, वाजत मला आले, तुम्हाला पण मला स्वतःला असं वाटतं की हा सेमी ते इंग्लिश, पहिलं एक सेमी प्रत्येकाला इंग्लिशच्या बाबतीत. एकतर प्रत्येकाला अवकाश मिळाला पाहिजे, प्रत्येकाला चॉईस मिळाला पाहिजे. मला म्हणजे आपल्याला कुठे माहिती असतं की त्या मुलाला इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हायचं आहे का? बरोबर. जर मला असं वाटलं की मी सेमी इंग्लिश घेतलं आणि त्याच्यानंतर मला जर असं वाटलं की नाही, मला लसावी मसावीच शिकायचं आहे, बर. मला मराठीतच शिकायचं आहे, गणित सुद्धा, आणि मला भूमिती सुद्धा मराठीतच शिकायची, तर तो मला बर. चॉईस मिळाला पाहिजे. इंग्रजीच्या बद्दल मात्र मी एक नक्की म्हणेन की मराठी शाळांमध्ये ज्या पद्धतीने इंग्लिश शिकवलं जातं त्याचाही फेरविचार व्हायला पाहिजे. नुसतं पाठांतर करून तेवढंच इंग्लिश शिकणं, ह्याच्यापेक्षा कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश, बोलण्याचं इंग्लिश जास्त कसं, संवाद साधणं हे जास्त कसं निर्मळ करता येईल, जास्त कसं सोपं करता येईल, ह्याच्याबद्दल मात्र, किंवा भाषा नेमकी कशी शिकायची, मग ती कुठलीही असेल, भाषाशास्त्र हा विषय आपल्या इंग्रजी असोत किंवा मराठी असोत, मला वाटतं उकीडवे सर ह्याच्याबद्दल जास्त चांगलं बोलतील, पण आपण ना कला, भाषा यांना खूप म्हणजे कमी लेखतो. तर ते जर झालं तर मला असं वाटतं की मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा चॉईस मिळावा मुलांना. आणि मला स्वतःला सेमी इंग्रजी ही फार शास्त्रीय गोष्ट आहे असं वाटत नाही. बर. ते फारच अर्धवट आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यातलं जे इंग्लिश असतं ते फार हायर लेवलचं असतं, ज्या पद्धतीच्या संज्ञा आणि सगळं जे असतं ते. आणि बाकीचं जे तुम्ही भाषा शिकत असता, इंग्रजी ही भाषा म्हणून ज्या लेवलला तुम्ही शिकत असता त्याच वेळेला सायमल्टेनियसली, ती मात्र त्या लेवलची इंग्रजी नसते. बर. त्याच्यामुळे ती जी तफावत येते ना, ती मला काही फारशी फार चांगली आहे असं मला वाटत नाही. अर्थात माझी दोन्ही मुलं सेमी इंग्रजीमध्ये शिकली, त्याच्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं होतं आणि त्यांना ते शिकायला मजा आली. पण माझं स्वतःचं एक विद्यार्थी म्हणून मत हे आहे. आणि दुसरी गोष्ट हे आहेच की जे मी सतत म्हणते आहे की परिसर भाषा आणि मातृभाषा ही जर एकच असेल तर निश्चितच मातृभाषेतच मुलांनी शिकणं हे जास्त नैसर्गिक आणि जास्त सहज आणि त्यामुळे जास्त आनंद देणार आहे. थँक्यू, थँक्यू. शुभदा मॅडम, तुमचं काय? मला असं पहिलं वाटतं सेमी की इंग्लिश विषयी तुमचं मत सेमी इंग्लिश आणि फायनल. हा, मला असं वाटतं की सेमी इंग्लिश अर्थात बाय चॉईस नक्की असावं, पण ते 8वी पासून असावं असं माझं ठाम मत. कारण 5वी ते 7वी विज्ञान गणिताच्या बेसिक कन्सेप्ट ज्या असतात ना त्या आपल्याला आपल्या भाषेतून मातृभाषेतून शिकून पक्क्या करता येतात. आणि मग त्याचं जरा आणखीन पुढचं व्हर्जन हे 8वी ते 10वी मध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये जर शिकलं तर ज्या मुलांना पुढे विज्ञान विषय घ्यायचा आहे 11वी पासून, त्यांना तो खडखडाट जो आपण म्हणतो 10वीतून 11वीत गेल्यानंतर होतो, तो होत नाही. हा माझा मी स्वतःही सेमी इंग्लिश मधून शिकलेली आहे 8वी ते 10वी. माझी मुलगी पण 8वी ते 10वी सेमी इंग्लिश मधूनच शिकली आणि सेमी इंग्लिश 8वी ते 10वीचा फायदा असतो असं मला वाटतं. पण म्हणून तो फायदा लक्षात घेऊन सेमी इंग्लिश 5वी पासून आणावं किंवा पहिली पासून आणावं
हे तर मला अजिबात पटत नाही. थँक्यू. शारदा लिमय मॅडम, तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली थांबा, तुमचं मत मी शेवटी घेतो. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या शिक्षक आहात, तर मी पहिलं आशुतोषला विचारतो आणि नंतर तुमच्याकडे समारोप करायला येतो. नाही, माझं सेमी इंग्लिश बद्दलचं मत फारसं अनुकूल नाहीये. मला स्वतःला तसा अनुभव नाहीये, पण मी जे काही बघितलंय ऐकलंय त्यावरून मला हे वाटतं की संपूर्ण बाकीचे विषय मराठीतून आणि इंग्लिश आणि अ, गणित मॅथ्स आणि तेवढे, सायन्स, मॅथ्स आणि सायन्स. मॅथ्स आणि मॅथ्स आणि सायन्स हे दोन विषय तेवढे इंग्लिशमधून आणि बाकीचे सगळे विषय मराठीतून, हा मला पॅटर्न थोडासा वाटतो. आणि मुख्य म्हणजे आपण जेव्हा चॉईस म्हणतो तेव्हा कित्येक वेळा असं असतं की हा चॉईस मुलांचा नसून पालकांचा असतो. म्हणजे पालकच ठरवतात की नाही आपण त्याला सेमी इंग्लिशला घालायचं का नाही. तेव्हा या मुलांवर हे मुलीला सोडण्यापेक्षा किंवा पालकांनी ठरवण्यापेक्षा मला स्वतःला अजूनही वाटतं की पूर्णपणे माध्यमातून म्हणजे ज्ञानभाषा, मातृभाषा हीच ज्ञानभाषा संपूर्ण असावी शेवटपर्यंत. कारण मी तसे फायदे बघितलेले आहेत. आणि मगाशी जे आपण वाचन संस्कृतीबद्दल शोभता मॅडम म्हणाले, एक छोटंसं मला एक उदाहरण देऊन मी थांबतो. ते म्हणजे पॅरिसमध्ये एक लायब्ररी आहे जिथे मुलं जी येतात त्या मुलांचा वयोगट आहे 3 ते 5 महिने किंवा 3 ते 6 महिन्यापासून महिन्याच्या मुलांना ऍडमिशन दिली जाते. मला जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा विचारलं याच्यामागचं कारण काय, कारण मुलं तर 3 महिन्याचं मूल जे रांगूही शकत नाही त्याला तुम्ही कसं सभासद म्हणून ठेवता. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मुळात आपण मुलाच्या हातामध्ये पुस्तक देतो, म्हणजे देण्याच्या अगोदर ते काढून घेतो कारण ते मूल फाडेल पुस्तक. त्याऐवजी त्या मुलाला जर त्या पुस्तकाशी खेळू दिलं तर त्या मुलाची त्या म्हणजे पुस्तकाबरोबर वाचन संस्कृतीबरोबर ओळख होईल. आणि म्हणून त्या लायब्ररीजमध्ये त्या कागद जो असतो किंवा छपाई असते ती खाद्य स्वरूपाची असते. म्हणजे बाय मिस्टेक समज चुकून त्या मुलाने तोंडामध्ये घातलं एडिबल तर बुक्स. एडिबल बुक्स. हा, अशा प्रकारची एडिबल बुक्स आणि अशा प्रकारचा कॉन्सेप्ट तिथे वापरला जातो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की एकल भाषा किंवा परिसर भाषा किंवा आपली मातृभाषा हीच जर ज्ञानभाषा जर असेल तर त्याचा निश्चितच फायदा खूप होतो सेमी इंग्लिश पेक्षा. भाग्यश्री, तू पेरेंट पण आहेस, पण आणि तू त्यामुळे मत मांड, तुझं काय मत आहे? हा, म्हणजे मला आता एकंदरीत विचार केला की असं वाटतं की म्हणजे मला या सगळ्यांचे विचार पटतायत. आणि त्याचबरोबरीने असं वाटतं की जे मी मगाशीही बोलले की आपल्याला तो एक फॉर्म्युला शाळांना, पालकांना असा एक तो क्रॅक करायला हवाय की त्याचा फायदा 100% आपल्या विद्यार्थ्यांना होईल, म्हणजे आपल्या मुलांना होईल. की म्हणजे मराठी इंग्लिश ही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा दोन्हीही भाषा त्यांना उत्तम पद्धतीने आल्या तर त्याचा म्हणजे त्याच्यामुळे मला तेच म्हणजे असं परत परत वाटतं की सेमी वगैरे, मी काही ह्या शिक्षण क्षेत्रातली तज्ज्ञ वगैरे अजिबात नाहीये. मी अगदी खूप बेसिक पालक ह्या नात्यानेच आणि ओव्हरऑल आपण या समाजात वावरतो आणि आपली जी ढोबळ ढोबळ वरची वरची मतं असतात ते सगळ्यांना मी प्रतिनिधित्व करते. म्हणजे असं नाहीये की मी विचारलेले प्रश्न हे फक्त माझ्याकडूनच आलेले आहेत. कारण बरोबर जेव्हा आपण बरोबर. हा प्रोग्राम अगदी बरोबर. घेणार आहोत तेव्हा हो. अनेकांनी मला अनेक अँगल्सनी प्रश्न विचारले, त्याच्यामधले हे जे बऱ्यापैकी प्रश्न होते. पण आता एकंदरीत मला असं वाटतं की हा फॉर्म्युला क्रॅक करायला हवाय शिक्षण तज्ज्ञांनी मिळून. की बरं. माझ्यामध्ये असं कुठच्याच म्हणजे पालकांना वाटत नसावं की माझ्या मुलाला मराठी नको येऊ दे. हो, असं आता कोणालाच असं वाटत नाही. होतं खरं की म्हणजे इंग्लिश मिडियम मधल्या पालकांना ही पण एक खंत असते की माझ्या मुलीला मराठी पु ल देशपांडे पण कळावेत, की जे मी अनुभवलेत मराठी लेखक कळावेत. पण कधी कधी त्यांचं वाचन कमी पडल्यामुळे ना ते न इथे राहत, जसं आता उकिडवे म्हणाले की ते ना धड इकडचे राहत ना तिकडचे राहत आणि दोन्हीकडचं त्यांना काहीतरी एक जी संवेदना, इमोशन्स त्यांची कुठेतरी लॅक होतात आणि ते हम्म. बघवत पण नाही. असं आम्ही पण त्या ट्रान्झिशन अवस्थेतच आहोत ऍज अ पालक म्हणून. भाग्यश्री, एक बरोबर. छोटस उत्तर देऊ. याचं मी लिहिलं होतं त्याच्याबद्दल, येस. याच तुझ्या प्रश्नाबद्दल, की यापुढे मराठी शाळांनी ना स्वतःचं मार्केटिंग किंवा ब्रँडिंग थोडंसं बदलून मराठीतून शिकवणारी, इंग्रजीची चांगली जोड देणारी द्विभाषिक किंवा बायलिंग्वल स्कूल असं स्वतःला करेक्ट. म्हणून असं घेतलं तर ब्रँडिंग केलं पाहिजे. असेल का, हा. असं मला वाटतं. बरोबर आहे, आणि मी हे बरोबर. सुचवलं पण आहे काही शाळांना आणि मी लिहिलं पण आहे याच्याबद्दल एकदा, म्हणून सांगितलं. म्हणजे आमची मुलं शाळेतून पास होऊन भरपूर वर्ष आली, पण अजूनही आम्ही कन्फ्युज आहोत की आम्ही केलं ते बरोबर केलं का चूक केलं. एक्झॅक्टली. बरं, लिमय मॅडम, आता तुमचा फायनल शब्द आहे. नाही, मला म्हणजे मगाशी मी बोलले ते अजूनही मला ठामपणे वाटतं की जर का विना अ, अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या तर बऱ्याचशा पालकांना, म्हणजे पालक माझ्याशी खूप वेळा असं बोललेले आहेत की आम्हाला सुद्धा मराठी मीडियम मध्ये घालायचं होतं मॅडम, पण आता तिकडे एवढं काही
नीट शिक्षण दिलं जात नाहीये हे क्राऊड चांगलं आम्ही नसतं. ऐकलंय, आम्ही अनुभवलंय. तर मग त्यासाठी म्हणून आम्हाला इंग्लिश मिडियमला हे घालावं लागतंय. तर त्यासाठी म्हणून आणि खरोखर ते सरकारचे जे जाचक रूल्स आहेत ते एडे शाळांना पाळावेच लागतात. त्यांना त्याच्यापासून सुटका मिळत नाही. तसं आम्ही हं. थोडंसं स्वातंत्र्य शाळेमध्ये घेऊ शकतो दर्जा सुधारण्यासाठी, तसं ते करू शकत नाही. तर ह्याच्यावर मला असं वाटतं पुण्याला एक दोन अशा शाळा आहेत की ज्या विना अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा आहेत आणि त्या उत्तम रीतीने मुलांचं म्हणजे शिक्षण तिथे चालू हं. आहे. दुसरा एक मुद्दा मला असं सांगायचा होता की जपान, जर्मनी, फ्रान्स या सगळ्या देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या मातृभाषेमध्ये ती मुलं पीएचडी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. म्हणजे पीएचडीचा प्रबंध सुद्धा ते त्यांच्या मातृभाषेमध्ये लिहू शकतात. जे आपल्या इथे ती सोय अजूनही आलेली नाही. त्यामुळे 11वी नंतर मग पुढे त्यांना इंग्लिश मिडियम मध्ये आणि मग पुढे पीएचडी पर्यंत इंग्लिश मिडियम मध्येच सगळं करावं लागतं. तर असं जर पीएचडी पर्यंत शिक्षण आपल्याकडे मातृभाषेमध्ये जर मिळत असेल तर खूप सारी मुलं असा विचार करतील की शेवटची डिग्री सुद्धा मला जर का या भाषेमध्ये मिळतीये तर मी मराठी किंवा माझी जी काही मातृभाषा आहे त्याच्यामध्ये मी शिकेन. आणि आता म्हणजे बहुतेक सगळ्यांचंच हे मत पडलंय की मातृभाषेमध्ये शिकताना खरोखरच संकल्पना खूप क्लिअर होतात, हं. कॉम्प्रिहेन्शन खूप सुधारतं. हा हं. माझा स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याच म्हणजे मोठेपणी सुद्धा एखाद्या वक्त्याचं आपण भाषण ऐकत असलो किंवा काही वाचत असलो तर त्यातला मुख्य मुद्दा काय आहे, त्याच्यातून नक्की या वक्त्याला किंवा त्या लेखकाला काय म्हणायचंय हे आम्हाला जितकं पटकन समजतं तितकं कदाचित इतर म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या हं. मुलांना तितकं अजून पटकन समजत नाही. हा माझा थोडासा अनुभव आहे. तर यासाठी आपल्याला तो विचार करायला लागेल जसं शुभदा मॅडम म्हणाल्या की बायलिंग्वल स्कूल इज व्हेरी व्हेरी नाईस आयडिया. आणि त्याच्यातून मग खरोखर मराठी आणि इंग्लिश असं दोन्हींची साथ देऊन आपण आपल्या मुलांना चांगल्या रीतीने पुढे शिकवू शकतो. सेमी इंग्लिश म्हणजे तुम्ही म्हणताय एका अर्थी. नॉट सेमी इंग्लिश, मराठी माध्यम बायलिंगल. बायलिंग्वल. इंग्लिश बायलिंगल दोन्ही भाषा. इंग्लिश भाषा सुधारण्यासाठी जे करता येईल. आता माझा एक छोटस मैत्रिणीचा अनुभवच सांगते की तिचा मुलगा पार्लेटेड मराठी मीडियम माध्यमात होता आणि ती स्वतः SNDT कॉलेजमध्ये एका डिपार्टमेंटची हेड होती. तर मग ती असं खूप पहिलीपासून त्या मुलाला तिने हे शिकवलं की दर दिवशी डिक्शनरी मधून तुला जे 5 शब्द आवडतील ते तू लिही, त्याचा अर्थ लिही, त्याचा वाक्यात हं. उपयोग करायला शिक. असं करत करत आज तो तिचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे आणि त्याच्या हाताखाली 15 अमेरिकन लोक काम करतात. अरे वा. त्यामुळे इट्स रिअली क्रेडिटेबल. तर तसं इंग्लिश भाषा, भाषेचं वाचन, भाषेचं लिखाण हे सगळं हळूहळू मदत म्हणून मुलांना नक्कीच देता येईल. थँक्यू थँक्यू. मला वाटतं खूप आपण चर्चा केली, वेगवेगळे मुद्दे मांडले. बाकीची काय करायचं आता, मला वाटतं समारोप करूया. आपण करशील समारोप काय तसं फॉर्मल? येस. म्हणजे मी बोलतेच पण तरी पण शेवटी तुमचं मत म्हणजे शेवटी येऊ दे. एक हा. ऍज अ हे म्हणून म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत शेवटी कुठच्या भाषेतून शिकायचं हा म्हणजे जरी आपण कितीही चर्चा केली तरी हा खूप पर्सनलाइजच मुद्दा आहे की म्हणजे एखादे पालक म्हणून आपण कुठच्या स्टेजला आहोत वैचारिक त्यानुसारच आपण मुलांना हे सगळे बरोबर. फ्रीडम देऊ शकतो. सो काही पालक ह्याच्यामध्ये म्हणजे कधी कधी शॉर्टकट करायला जातात की मी कुठे त्याला आता इंग्लिश शिकवत बसणार आहे वेगळं. सो आपण त्याला इंग्लिश मिडियम मध्ये घातलेलंच बरं आहे सो दॅट माझं म्हणजे माझ्या डोक्यावरचं टेन्शन मी शिक्षकांच्या डोक्यावर घालून मी मोकळी होते. असे अनेक अँगल्स आहेत असं त्याला. पण होतं. हो. हा तर म्हणजे माझ्या मते जे ऍज अ पालक म्हणूनच जे मला वाटतं की म्हणजे माझ्या मुलाला दोन्हीही भाषा आणि एकंदरीत शिक्षणच क्वालिटीचं मिळालं पाहिजे ज्याच्यासाठी आपल्या शिक्षण अधिकारी किंवा जे काही रिसर्च झाले त्यानुसार असा काहीतरी एक फॉर्म्युला बनवलाच पाहिजे की त्यांना शिक्षण पण सगळं म्हणजे मूलभूत मिळून त्यांच्या सोयीच्या भाषेतून मिळून पण
इंग्लिश ॲज अ इंग्लिश जो आपण अगदी आपण सतत सतत इंग्लिश इंग्लिश का म्हणतोय, कारण काही फॅक्ट्स आपण नाकारू नाही शकतो. म्हणजे त्याच्यामुळे जे आहे ते आहे. सो आपल्याला त्याची पण तयारी केली पाहिजे. सो या दोन्हीचा सुवर्ण मध्यच गाठणं हेच माझ्या मते खरं उत्तर ठरेल, हम्म. अकॉर्डिंग टू मी. बरोबर. ठीक आहे. मला असं वाटतं आता आपण काय कोणाला बोलायचं का काही? जस्ट एखाद. मला एकच बोलायचंय आता हा. जो तिने मुद्दा मांडला भाग्यश्रीने की टेन्शनच्या बद्दलची ती जे बोलली हा. तर ह्याच्याबद्दलची पालक म्हणून आपण किती निब्बर आहोत याच्याबद्दलच एक मला बोलायचं होतं ते असं की आपण असं समजतो की आपण त्या 2.5-3 वर्षाच्या मुलाला आपण परक्या भाषेच्या शाळेत टाकतोय त्यावेळेला त्या मुलाच्या मनावर कुठलाही ताण येणार नाहीये. पण जेव्हा ते 11वीत कॉलेजला जाणार आहे तेव्हा जर ते इंग्रजी शिकलेलं नसेल, आता जसं लिमये मॅडम म्हणाल्या की 1 महिना मला कठीण गेला हो. आणि 1 महिन्यानंतरचा त्यांचा जो अनुभव होता तो इंग्लिश माध्यमात शिकलेल्या मुलांपेक्षाही जास्त चांगला होता. हो. तर यस. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला जेव्हा 11वीत मूल जातं तेव्हा ते शरीराने स्ट्रेस घ्यायच्या कुवतीचं बनलेलं असतं. त्याला एखादी गोष्ट, नवीन भाषा किंवा कुठली नवीन संकल्पना ही कशी शिकायची असते ह्या बाबतीत त्याच्याकडे 12 वर्षांचं शिक्षण असतं. अगदी. हम्म. कारण ते बरोबर. नर्सरी पासून ते शाळेत आहे ना. गोष्ट शिकायची कशी हे त्यांनी शिकलेलं असताना त्याला फक्त रूळ कुठला बदलायचा आहे तर भाषेचा बदलायचा आहे. त्यावेळेला त्याच्या मनावरती जास्त ताण येईल की आत्ता जेव्हा तुमचं मूल 2.5-3 वर्षाचं आहे त्या मुलाच्या मनावरती दुसरी भाषा शिकताना, दुसऱ्या संकल्पना शिकताना, एकूण आयुष्य शिकताना जास्त ताण येईल ह्याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि शिक्षण प्रत्येक मुलाला, मग ते तुमच्या माझ्या घरातलं असो किंवा माझ्या मोलकर्णीच्या घरातल्या मुलाचं असो, सगळ्यांना समान दर्जाचं आणि करेक्ट. त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होईल. मग त्याच्यामध्ये भाषा हा एक भाग झाला, पण बाकीचंही सुद्धा सगळं सर्वसमावेशक असं उत्तम शिक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आजकाल मला काही अनुभव फार चांगले येतात. रस्त्याने चालत जाताना सुद्धा लोक येऊन म्हणतात की आम्ही आमच्या मुलाला कुठल्या मीडियम मध्ये घालायचं हे ठरवताना पॉडकास्ट बघितले, आम्ही लोकांचे विचार ऐकले, आम्ही वाचलं, असं जेव्हा लोक सांगतात तेव्हा मला असं वाटतं की आजची जी चर्चा आहे ती काही लोकांना त्या गोष्टीमध्ये मदत करेल आणि नक्की. हीच आशा मी करते की ती मदत थँक्यू. व्हावी. येस. थँक्यू. ऍक्च्युली जे मी करणार होतो ते काम चिन्मयी मॅडमनी केलेलंच आहे. तीच अपेक्षा होती या चर्चेतून. या चर्चेतून कुठला निष्कर्ष निघावा करेक्ट. असं काही होतं. कोणी काढला असेल तर त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निष्कर्ष निघावा असं काही त्याचा उद्देश नव्हता. त्याचा उद्देश असा होता की तुम्हाला निर्णय घेण्याच्या दृष्टीने जे मुद्दे लागतात, जे वेगवेगळे मुद्दे लागतात, ते मुद्दे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तोच या चर्चेचा उद्देश आणि तेच या चर्चेचा हे होतं, फलित होतं. तर आता तुम्ही सगळे आलात आणि खूप छान चर्चा, आपली रंगतदार चर्चा झाली आणि वेगवेगळे मुद्दे मांडले प्रत्येकाने. आशुतोष तुम्ही, शिवदा मॅडम तुम्ही, चिन्मयी मॅडम तर काय ते मराठीचे दूतच आहेत, त्यामुळे त्यात त्यात त्यांचे मुद्दे जर महत्वाचे होते. आणि लिमय मॅडमचा तर एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे की त्यांचा खरंच म्हणजे विद्यार्थी दशा टू प्रिन्सिपल एवढा मोठा त्यांचा स्पॅन आहे. तर त्याचा पण आपल्याला सगळ्यांना खूप फायदा झाला. थँक्यू व्हेरी मच. तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि आपण खूप छान चर्चा केली. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.